आणि कायद्याचं आणि नियमांचं काम करत असताना वेळ पाळणं किती महत्वाचं आहे हे पुनश्च मला सांगण्याची आवश्यकता पडू नये. आजच्या या प्रशिक्षण सत्रामध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या विभागाचे विभागीय गुणवत्ता नियंत्रण अधिकारी माननीय बंडा कुंभार सर यांना या पहिल्या सत्रामध्ये आमंत्रित केलेलं आहे. कृषी विभागामध्ये काम करत असताना बियाणाचं महत्त्व आपल्याला सर्वांना माहिती आहे. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमुटी म्हणतो आपण. आणि बियाणं जर गुणवत्तापूर्ण नाही दिलं तर शेतकऱ्याचं, आपल्या शेतकरी बांधवांचं किती अपरिमित नुकसान होतं याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. या संदर्भामध्ये सीड ऍक्ट 1966, सीड रूल आणि त्याच्या अनुषंगानं सीड कंट्रोल ऑर्डर आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम, वस्तू कायदा 1955 या अनुषंगानं ज्या काही तरतुदी आहेत या संदर्भामध्ये आज कुंभार सर आपल्याला सर्वांना परिचित करून देणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या सर्वांना कल्पना आहे की कोणत्याही गोष्टीचं काम करत असताना, नियमाच्या अधीन राहून काम करत असताना, कायद्याच्या दृष्टीने काम करत असताना, कायदा हे दुधारी शस्त्र आहे. जसं आपल्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आपण आहोत, ज्यांच्याकडून आपण कायद्याची अंमलबजावणी करून घेत असतो त्यांच्याकडून अंमलबजावणी करायला भाग पाडत असतानाच आपल्या स्वतः काही जबाबदारी आहेत, काही कर्तव्य आहेत, त्याचीही जाणीव ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा परामर्श घेऊन आपल्याला सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी मी कुंभार सरांना आमंत्रित करतो. आपल्या सर्वांच्या वतीनं आणि रामेतीच्या वतीनं मी कुंभार सरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि या प्रशिक्षण कार्यक्रमाची सर्व सूत्र मी कुंभार सरांच्याकडे सुपूर्द करतो. यापूर्वी दिलेल्या सर्व सूचनांचं आपण सर्वजण कसोशीनं पालन कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या प्रशिक्षण सत्रास सुरुवात करतो. सर. चालू करू. सर्वांना नमस्कार, सर्वांना सुप्रभात. आम्ही या प्रशिक्षणासाठी कोल्हापूर विभागातील उपस्थित मंडल कृषी अधिकारी पंचायत समिती आणि रामेतीची टीम या सर्वांचं मी स्वागत करतो. खरं तर मंडल कृषी अधिकारी, त्याचबरोबर पंचायत समितीचे कृषी अधिकारी, कृषी विस्तार अधिकारी या सर्वांसाठी क्वालिटी कंट्रोलच्या अनुषंगानं रामेतीनं हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं व व्यक्तिशः माझ्या वतीनं, विभागाच्या वतीनं रामेतीचं मनापासून आभार मानतो. खरं तर आजचे प्रशिक्षणार्थी बघितले तर त्याच्यामध्ये मंडल कृषी अधिकारी आहेत ज्यांना इन्स्पेक्टरचा दर्जा नाही, पंचायत समितीचे काही कृषी अधिकारी आहेत, कृषी विस्तार अधिकारी आहेत, त्यापैकी काहींना दर्जा आहे किंवा तो अधिकार प्राप्त झालेला आहे, काहींना नाही. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित असेल की ह्या प्रशिक्षणासाठी माझी निवड का झालेली आहे, मला नॉमिनेट का केलेलं आहे. तर पहिल्यांदा ह्या प्रशिक्षणाची तुम्हाला काय गरज आहे या संदर्भात एक दोन गोष्टी आपण बोलूया. माळी सरांनी ज्या आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं आपण तंतोतंत पालन करणार. त्यापाठोपाठ माझ्या एक दोन सूचना तुम्हाला मी सुरुवातीलाच क्लिअर करतो. खरं तर क्वालिटी कंट्रोलचा हा जो विषय आहे तो आपण काम करत असताना रिटायरमेंट होईपर्यंत कधी ना कधी तर आपल्या कुठल्याही पोस्टिंगमध्ये आपल्याला काम करण्याच्या अनुषंगानं संधी मिळणार आहे. त्यामुळे आज घेतलेलं ज्ञान आहे ते किमान रिटायरमेंट होईपर्यंत आपल्याला गरजेचं आहे, अत्यावश्यक आहे आणि ते आपणास किमान माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण ह्या प्रशिक्षणाला उपस्थित राहताना बरेच प्रशिक्षणार्थी आपापल्या घरी असतील, बरेच प्रशिक्षणार्थी आपापल्या कार्यालयात असतील, तर कृपया हे प्रशिक्षण घेत असताना एखादा कायदा आपण सुरू केला, फॉर एक्झाम्पल सीड ऍक्ट आपण चालू केला, तर तो ऍक्ट पहिल्या सेक्शन पासून ते शेवटच्या सेक्शन पर्यंत आपल्याला कसा समजेल
ह्याच्या अनुषंगाने जर आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर मला वाटतं आपल्याला हा सगळा कायदा आणि त्या अनुषंगिक असणारं जे आपलं नियंत्रण आहे याच्याविषयी तुम्हाला किमान जाणीव होईल. तर माझी विनंती आहे की टोटल प्रशिक्षणाच्या या सत्रामध्ये आपण कोणीही लेफ्ट होणार नाही. आपण कोणीही चालू ठेवून घरात असाल तर लेकरा बाळांच्या बरोबर खेळणार नाही. कार्यालयात असाल तर इतर काही सूचनांचं पालन करणे किंवा इतर कोणतंही काम करणे अशा पद्धतीचं काही करणार नाही. याची मला वाटते सुरुवातीला आपण हमी दिली तर आपण या सत्राला चांगल्या पद्धतीने सुरुवात करू. साधारणतः क्वालिटी कंट्रोल आणि आपलं खातं ह्याच्या अनुषंगाने विचार केला तर आपल्या राज्यामध्ये डायरेक्टर इनपुट्स अँड क्वालिटी कंट्रोल हे जे पद आहे हे सर्वोच्च नियंत्रणाचं पद राज्यस्तरावरती काम करतं आणि या पदापासून ते खाली तालुकास्तरीय निरीक्षकापर्यंत सगळी यंत्रणा क्वालिटी कंट्रोलच्या अनुषंगाने काम करते. संपूर्ण राज्याचा विचार केला तर जवळजवळ 1131 एवढे निरीक्षक राज्यामध्ये गुणनियंत्रणाचं कामकाज करतात. आपण आपल्या डिव्हिजनचा फक्त विचार केला तर साधारणतः 106 निरीक्षक आपल्या कोल्हापूर डिव्हिजनमध्ये काम करतात. आता हे सगळं काम करत असताना बरेचसे मंडल कृषी अधिकारी आहेत, बरेचसे कृषी अधिकारी आहेत आणि कृषी विस्तार अधिकारी आहेत. तर मंडल कृषी अधिकारी जे आहेत त्यांना बियाणाच्या अनुषंगाने काय महत्त्व आहे किंवा आपण कशा पद्धतीने कामकाज करायला पाहिजे याच्यासाठी एक संदर्भ यावर्षी तयार झाला, तो म्हणजे सोयाबीनच्या जर्मिनेशनचा प्रॉब्लेम. सोयाबीनच्या जर्मिनेशनच्या प्रॉब्लेममध्ये आपल्या विभागामध्ये आपण सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं. ज्या शेतकऱ्यावरती अन्याय झाला किंवा ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला नुकसान भरपाई देण्यामध्ये आपण 100% आपलं डिव्होशन दिलं. त्यामुळं कोल्हापूर डिव्हिजनमधल्या कोणत्याही प्रकारची तक्रार वरिष्ठ स्तरापर्यंत गेली नाही. त्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारचा FIR असेल किंवा प्रोसिडिंग असेल तर ते आपल्याला लॉन्च करण्याचा योग किंवा वेळ आपल्यावरती आली नाही. त्यामुळं क्षेत्रीय स्तरावरती ज्या मंडल कृषी अधिकाऱ्यांनी, ज्या कृषी अधिकाऱ्यांनी आणि ज्या तालुकास्तरीय समितीच्या तालुका कृषी अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं त्यांचंही मी या प्रशिक्षणाच्या निमित्तानं विभागाच्या वतीनं अभिनंदन करतो. खरं तर असा एखादा प्रसंग आला की आपल्याला मग क्वालिटी कंट्रोल मधले नियम काय आहेत, कायदे काय आहेत याचा अभ्यास करावासा वाटतो. त्यामुळं माझी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांना विनंती आहे की हे काम शिकत असताना किंवा क्वालिटी कंट्रोलच्या अनुषंगानं माळी साहेबांना मी विशेषतः धन्यवाद देतो की त्यांनी हा कोर्स 3 दिवसाचा डिझाईन करत असताना बियाण्यापासून ते कीटकनाशकापर्यंत आणि कीटकनाशकापासून ते खत, अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि बियाणे कायदा म्हणजे कॉटन सीड ऍक्ट अशा अनुषंगानं जितकं तुम्हाला कव्हर करता येईल सिलेबसमध्ये तेवढा कव्हर करण्याच्या अनुषंगानं शेड्यूल आखलेला आहे. त्याबद्दल मी माळी सरांना सुद्धा आपल्या सर्वांच्या वतीने विशेष धन्यवाद देतो. खरं तर क्वालिटी कंट्रोलमध्ये आपण काय शिकावं ह्याच्या अनुषंगाने एक गोषवारा छोटासा आहे तर तो मी आपल्याला सांगतो. क्वालिटी कंट्रोलमध्ये 4 ऍक्ट आपल्याला पूर्ण क्वालिटी कंट्रोलच्या अनुषंगाने अत्यंत महत्त्वाचे आहेत. 4 ऑर्डर्स महत्त्वाचे आहेत आणि 2 रूल्स. आता आपल्याला ऍक्ट, ऑर्डर्स आणि रूल्सच्या अनुषंगाने थोडंसं समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ऍक्ट कशासाठी होतो? एखाद्या गोष्टीमध्ये बेसिक कामकाज करण्याच्या अनुषंगाने ऍक्ट तयार होतो. तो ऍक्ट तयार झाल्यानंतर त्या गोष्टीच्या अनुषंगाने बेसिक जी काय ध्येय धोरणं आहेत ती ठरवली जातात. त्यानंतरचा विषय येतो तो ऑर्डरचा आणि रूल्सचा. केलेला कायदा हा इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने कोणत्या प्रकारचे धोरणात्मक निर्णय घ्यावेत, कोणत्या पद्धतीने आपण त्या ऍक्टला अंमलबजावणीच्या अनुषंगाने प्रयत्न करावा ह्या अनुषंगाने पुढे ऑर्डर्स आणि रूल्स आले. आता बऱ्याच ठिकाणी आपण कलम म्हणतो, कुठलं कलम वापरावं किंवा कुठला कायदा वापरावा. तर 1-2 गोष्टी आपण या निमित्ताने लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपल्याकडे जे ऍक्ट आहेत तर ऍक्टमध्ये सेक्शन्स असतात, ऑर्डर्स आहेत तर त्या ऑर्डरमध्ये क्लॉजेस असतात आणि रूल्स आहेत तर त्या रूल्समध्ये रूल्स असतात. आपण ह्या तिघांची एकत्र गोळाबेरीज करतो आणि कलम हा एकमेव ह्याला नाव देतो किंवा कलम हे एकमेव आपण शस्त्र म्हणतो. तर आपल्याला कायदा मूळ समजला तर आपण तो इम्प्लिमेंट करू शकतो. आता 4 ऍक्ट जे आहेत त्याच्यामध्ये पहिला जो ऍक्ट आहे 1955चा इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955. त्याच्यामध्ये जे सेक्शन आहेत ते जवळजवळ 16 सेक्शन आहेत. दुसरा जो ऍक्ट आहे तो सीड ऍक्ट आहे, तो 1966ला झाला. आपण सर्वांनी BSc ॲग्रीमध्ये तो वाचलेला आहे, ऐकलेला आहे. त्याच्यामध्ये 25 सेक्शन्स आहेत. आणि तिसरा जो ऍक्ट आहे तो इन्सेक्टिसाइड ऍक्ट 1968, तर त्याच्यामध्ये 38 सेक्शन्स आहेत. हे तिन्ही कायदे आपण आपल्या नोकरीमध्ये किंवा नोकरीच्या अगोदर शिक्षणामध्ये जवळून पाहिलेले आहेत. आणि तिसरा जो कायदा येतो तो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे
द स्टँडर्ड्स ऑफ वेट्स अँड मेजर्स ऍक्ट 1976. अशा पद्धतीने क्वालिटी कंट्रोलमध्ये हे 4 ऍक्ट आहेत. इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट, सीड ऍक्ट, इन्सेक्टिसाइड ऍक्ट आणि वेट्स स्टँडर्ड्स ऑफ वेट्स अँड मेजर्स ऍक्ट. ओके. आता यानंतर 4 ऑर्डर्स आहेत. त्याच्यामध्ये जी पहिली ऑर्डर आहे ती फर्टिलायझर मुवमेंट कंट्रोल ऑर्डर 1973. त्याच्यामध्ये जे आहेत ते क्लॉजेस आहेत. त्याच्यामध्ये 4 क्लॉजेस आहेत. आता ही ऑर्डर कशासाठी आहे? खतांचं जे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किंवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जी मुवमेंट होते ती कंट्रोल करण्याच्या अनुषंगानं ही ऑर्डर आहे. दुसरी ऑर्डर आहे ती सीड कंट्रोल ऑर्डर 1983. ह्याच्यामध्ये 18 क्लॉजेस आहेत. आता सीड कंट्रोल ऑर्डर आहे ही सीड ऍक्ट इम्प्लिमेंटेशनच्या अनुषंगानं पुढचा पार्ट म्हणून सीड कंट्रोल ऑर्डर या ठिकाणी गव्हर्नमेंटनी केलेली आहे. तिसरी जी ऑर्डर आहे ती फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर 1985. त्याच्यामध्ये 39 क्लॉजेस आहेत. आणि चौथी जी ऑर्डर आहे ती इन्सेक्टिसाइड पेस्ट सप्लाय अँड प्राइसेस ऑर्डर. अशा पद्धतीची ही इन्सेक्टिसाइडची ऑर्डर आहे ती 1986ची आहे. त्याच्यामध्ये 6 क्लॉजेस आहेत. अशा पद्धतीने जवळजवळ 67 क्लॉजेस आपल्या या क्वालिटी कंट्रोलमध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करावे लागतात. आता राहतात 2 रूल. तर 2 रूलमध्ये एक रूल आहे तो सीड रूल 1968 आणि दुसरा रूल आहे तो इन्सेक्टिसाइड रूल्स 1971. आता सीड रूल आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 39 रूल्स आहेत आणि इन्सेक्टिसाइड रूल आहे 1971चा त्यामध्ये 46 रूल्स आहेत. म्हणजे एकंदरीत विचार केला तर क्वालिटी कंट्रोलमध्ये 4 ऍक्ट, 4 ऑर्डर्स आणि 2 रूल्स अशा पद्धतीनं आपल्याला हे एकत्रित कायदे किंवा रूल्स रेग्युलेशन आपल्याला इम्प्लिमेंट करावे लागतात. आजच्या या पहिल्या सत्रामध्ये आपला जो विषय आहे तो विषय आहे सीड ऍट अ ग्लान्स. म्हणजे बियाण्याच्या अनुषंगानं आपण आपल्या कार्यक्षेत्रामध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला किमान ज्ञान काय पाहिजे आणि त्या ज्ञानाला इम्प्लिमेंट करण्यासाठी आपल्याकडे काय पॉवर्स आहेत. आपल्याकडे पॉवर्स नसतील तर ज्या निरीक्षकांना पॉवर्स आहेत त्यांच्या कामकाजामध्ये त्यांचे सबऑर्डिनेट म्हणून आपण काय मदत करू शकतो ह्याच्या अनुषंगानं आपण या सीड ऍक्टच्या अनुषंगानं, सीड कंट्रोल ऑर्डरच्या अनुषंगानं आणि सीड रूलच्या अनुषंगानं आज आपण चर्चा करणार आहे. मी आपल्याला या अनुषंगानं माझं ज्ञान देत असताना मी आपल्यातलाच एक आहे. आपल्यातून वेगळा होताना क्वालिटी कंट्रोलमध्ये मी जे 2 वर्ष काम करतोय त्याच्या अगोदर 6 वर्ष मी तालुका कृषी अधिकारी अर्धवेळ निरीक्षक म्हणून काम करताना जे माझे अनुभव आलेत, जे मला ज्ञान या माध्यमातून माझ्यामध्ये अंतर्भूत झालं ते ज्ञान तुम्हाला या ठिकाणी देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून करेन. आता हे सगळं आपण शिकत असताना सीड ऍक्ट, सीड रूल्स आणि सीड कंट्रोल ऑर्डर म्हणजे आपण आजच्या मी मगाशी सूचना दिल्याप्रमाणे कुणाचंही बाळ ह्यामध्ये ओरडणार नाही, कोण आपल्या लेकराकडे जाणार नाही ह्याची दक्षता घ्यायला सांगितली होती. बॅकग्राऊंडला बाळ ओरडलं की तो कायदा मग बाळाकडे सरकतो आणि मग कायद्याचा कुठल्याही प्रकारचा अर्थ राहत नाही. तर माझी विनंती आहे पुनश्च एकदा आपण कायद्याचं ज्ञान घेत असताना कायदा आपल्याला सुद्धा लागू आहे हे जर आपण लक्षात ठेवलं तर निश्चितच बॅकग्राऊंडला कुणाचं बाळ ओरडणार नाही किंवा बॅकग्राऊंडला कुठल्याही प्रकारचा वेगळ्या पद्धतीचा नॉन ऍक्ट आवाज येणार नाही याची आपण दक्षता घेऊया. मी या अनुषंगानं अजून एक तुम्हाला संधी म्हणून या ठिकाणी सुरुवातीला सांगू इच्छितो की आपल्याकडे कुठल्याही प्रकारची अडचण आली म्हणजे सीडच्या जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला, सीडचा ऍक्ट इम्प्लिमेंट करत असताना प्रॉब्लेम आला की म्हणजे जसं म्हणतात की बाबा तहान लागली की विहीर खोदतात, तर अशा पद्धतीचे कामकाज क्षेत्रीय स्तरावरती होतं आणि मग त्या अनुषंगाने कायद्याचा अभ्यास केला जातो. आपल्यापैकी बहुतांश मंडल कृषी अधिकारी जे आहेत त्यांना प्रमोशन झालं तालुका कृषी अधिकारी तर अर्धवेळ निरीक्षक म्हणून काम करायचं आहे. त्याचबरोबर त्यांना जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक म्हणून जर त्यांची पदस्थापना झाली तर त्यांना या माध्यमातून फुल टाइम निरीक्षक म्हणून काम करायचं आहे. हे काम करण्याच्या अनुषंगानं आपण सीडच्या अनुषंगानं असणारं कायदं, फर्टिलायझर आणि इन्सेक्टिसाइडच्या अनुषंगानं असणारे कायदं समजून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं कायदा माझ्या अजिबातच उपयोगाचा नाही अशा पद्धतीची मानसिकता न बनवता भविष्यात मी डिस्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर म्हणून काम करेल किंवा अर्धवेळ हाफ टाइम निरीक्षक म्हणून मी काम करेल अशा अनुषंगानं जर आपण आपल्या मनामध्ये चंग बांधला तर आपल्याला कायद्याचं महत्त्व कळेल आणि ह्या अनुषंगानं हे जे काही आपण क्लॉजेस किंवा ऍक्ट सेक्शन्स आहेत किंवा रूल्स पाहणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपल्याला रस येईल. तर आता आपण सीडचा अभ्यास करत असताना सीड ऍक्ट 1966, सीड रूल्स 1968, सीड कंट्रोल ऑर्डर 1983, इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट 1955 आणि महाराष्ट्र कॉटन सीड ऍक्ट 2009 अशा अनुषंगानं जवळजवळ 5 कायद्यांचा किंवा 5 रूल्स अँड रेग्युलेशनचा अभ्यास करणार आहे. तर हा अभ्यास करत असताना आपण सुरुवात करतो ती सीड ऍक्ट पासून. आपण जो सीड ऍक्ट आपण पाहिला
तो सीड ऍक्ट आपण बीएससी ऍग्रीच्या सीडच्या कोर्समध्ये पाहिला किंवा ऐकला. आपल्याला तो इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने कधीही आपला योग आला नाही. आता आपण सीड ऍक्ट पाहत असताना त्याच्यामध्ये 25 सेक्शन्स आहेत. या 25 सेक्शन पैकी जे सेक्शन आपल्याला फील्डवरती इम्प्लिमेंट करायचं आहे त्याचा उहापोह आपण जास्त करणार. ओके, सीड ऍक्ट 1966 आपण सुरू करतोय. सीड ऍक्ट मध्ये जवळजवळ 25 सेक्शन्स आहेत. तर या 25 सेक्शनचा अभ्यास करत असताना जो सेक्शन आपल्याला फील्डवरती इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने अत्यावश्यक आहे त्याच्यावरती आपण जास्त बोलणार, आणि तो सेक्शन आपल्या लेवलचा नाही त्या सेक्शनच्या अनुषंगानं आपण कमी चर्चा करणार. पण किमान प्रत्येक सेक्शन आपल्याला समजेल अशा पद्धतीची आपण दक्षता घेतोय. काही जणांचे माईक म्यूट झालेले नाहीत, अनम्यूट आहेत. तर माझी विनंती आहे की आपले सगळ्यांचे माईक आता म्यूट करायला हरकत नाही. शेजारचे मंडल कृषी अधिकारी त्यांना सांगा जरा. हा, चालू करूया का? खरं तर क्वालिटी कंट्रोलचे कायदे आहेत हे समोरासमोर तुमच्या अंतःकरणामध्ये उतरायला मला आनंद झाला असता, परंतु कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये आपल्याला या माध्यमातून व्हीसीच्या माध्यमातून या ट्रेनिंगला हजर व्हावं लागतंय किंवा मलाही त्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावं लागतंय. मलाही खेद आहे, परंतु या इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून आपल्यापर्यंत कायदा आपल्या अंतःकरणात उतरेल याचा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. परंतु हा उतरून घेत असताना आपण सीड ऍक्ट 1966 सेक्शन 25 शिकत असताना सेक्शन क्रमांक 1 पासून सेक्शन क्रमांक 25 पर्यंत जर कॉन्सन्ट्रेशनने ते ऐकलं तर आणि तरच हा आपल्याला कायदा समजू शकेल आणि आपण इम्प्लिमेंटेशन करण्याच्या अनुषंगानं तुम्ही तयार व्हाल. तर माझी विनंती आहे की मी ज्यावेळी सेक्शन क्रमांक 16 सांगेल त्यावेळी सेक्शन क्रमांक 1 मध्ये काय होतं हे जर एखाद्याला विचारलं तर किमान सांगता यावं, आणि हे जर सांगता आलं तर आपल्या सर्वांचं 100% लक्ष होतं हे संयोजकांना आणि लेक्चर देतोय म्हणून मला त्याचं समाधान होईल. आपण चालू करूया. सीड ऍक्ट 1966 यामध्ये सेक्शन्स आहेत 25. तर या सेक्शनचा अभ्यास करत असताना हा कायदा 1966 ला झाला. तर या कायद्याच्या माध्यमातून बियाणं नियंत्रण करणं आणि बियाणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेवा देणं, चांगली सेवा देणं हा प्राथमिक उद्देश होता. त्या उद्देशातून 1966 साली हा कायदा जन्माला आला. या कायद्याचा पहिला सेक्शन सांगतो की या कायद्याला टायटल काय दिले. या कायद्याचं टायटल आहे द सीड्स ऍक्ट 1966. आता या टायटलवरती आपल्याला खूप चर्चा करायची आवश्यकता नाही. दुसऱ्या सेक्शन मध्ये या ठिकाणी डेफिनेशन दिल्यात. कायद्यामध्ये ज्या बाबी अंतर्भूत होणार आहेत त्या अंतर्भूत बाबींच्या डेफिनेशन्स आपल्याला क्लिअर व्हाव्यात म्हणून सेक्शन क्रमांक 2 मध्ये सगळ्या डेफिनेशन्स दिल्यात. तर या डेफिनेशन मध्ये या सगळ्या कायद्यामध्ये एकच डेफिनेशन अत्यंत महत्वाची आहे, ते म्हणजे सीडची. आपल्याला सीडची डेफिनेशन जर समजली तर कायदा कोणासाठी आहे आणि तो इम्प्लिमेंट करताना कोणत्या बाबीवरती इम्प्लिमेंट करावा हे आपल्याला लक्षात येतं. सीडची डेफिनेशन जी कायद्यामध्ये दिली आहे तर त्यामध्ये असं म्हटलं आहे की सीड ऑफ फूड क्रॉप्स, फ्रूट क्रॉप्स, व्हेजिटेबल्स, कॉटन, फॉडर अँड जूट इन्क्लूड्स सीडलिंग, ट्यूबर्स, ग्राफ्ट्स ऑफ फूड क्रॉप्स अँड कॅटल फॉडर क्रॉप्स. म्हणजे आपल्याकडे जे जे पेरायला वापरलं जातं, जे जे ग्राफ्ट मटेरियल वापरलं जातं त्या सगळ्याचा समावेश सीड या एका डेफिनेशन मध्ये केला असल्यामुळं या सगळ्यासाठी हा कायदा लागू आहे. हे सेक्शन क्रमांक 2 आपल्याला सांगतो. सेक्शन क्रमांक 3 मध्ये सेंट्रल सीड कमिटी तयार केली गेली आणि त्याच्या अनुषंगानं
सीडचा कायदा इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने गव्हर्नमेंटनं स्ट्रॅटेजी आखली. त्यामध्ये सेक्शन क्रमांक 4 मध्ये 4च्या 1 मध्ये सेंट्रल सीड लॅबोरेटरीची स्थापना झाली आणि 4च्या 2 मध्ये स्टेट सीड लॅबची स्थापना झाली, ज्या माध्यमातून अनालिसिसची प्रक्रिया करून त्या अनालिसिसच्या रिपोर्टच्या आधारावरती आपल्याला कायदा इम्प्लिमेंट करता येतो. कायद्याच्या अनुषंगिक ज्या बाबी आहेत त्याचं उल्लंघन करणाऱ्याला आपल्याला शिक्षा देता येते. आता सेक्शन क्रमांक 5 आहे. या 5 मध्ये कुठल्याही व्हरायटीला किंवा कुठल्याही सीडला नोटिफिकेशन देण्याच्या अनुषंगानं नोटिफाईंग ऑथॉरिटी आणि त्याच्या पॉवर ह्यामध्ये सेंट्रल सीड कमिटी जी आहे त्याच्या पॉवर विशद केलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या व्हरायटीला नाव देत असताना इंद्रायणी भात, त्याला इंद्रायणीच का म्हणायचं, तर ते कोणी तर नोटिफाय केलंय आणि म्हणून आपण तपासत असताना ती इंद्रायणीच आहे का, हा अधिकार आपल्याला प्राप्त होतो. सेक्शन क्रमांक 6 जो आहे, ह्या 6 मध्ये इंद्रायणीचा भात असेल किंवा पॅडीचं सीड असेल इंद्रायणी व्हरायटीचं, तर त्याचं मिनिमम जर्मिनेशन काय असावं, मिनिमम प्युरिटी काय असावे, हे सेंट्रल गव्हर्नमेंटनी स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून किंवा सल्ल्यातून हे स्टँडर्ड फिक्स केलं आणि ते स्टँडर्ड डिक्लेअर केलं. त्यामुळे ती जी जात आहे किंवा तो जो वाण आहे किंवा ते जे पर्टिक्युलर सीड आहे त्याचं मिनिमम स्टँडर्ड ऑफ जर्मिनेशन आणि प्युरिटी आयडेंटिफाय केली. त्यासाठी पॉवर डेलिगेट केले सेंट्रल सीड कमिटीला आणि स्टेट सीड कमिटीला. आता यानंतर सेक्शन क्रमांक 6चा ए जो आपल्याला सांगतो, तो कुठल्याही जातीच्या बियाणाला किंवा कुठल्याही पिकाच्या बियाणाला त्याचं पर्टिक्युलर जर्मिनेशन आणि प्युरिटी स्टँडर्ड किती असावं, हा आपल्याला सेक्शन क्रमांक 6चा ए सांगतो. 6चा बी सांगतो की जे स्टँडर्ड ऑफ जर्मिनेशन आहे, प्युरिटी आहे, ते लेबलच्या माध्यमातून त्या बॅगेवरती यायला पाहिजे. म्हणजे आपण तपासायला जाताना किंवा तपासणी करत असताना लेबल बघणं गरजेचं आहे की ज्या लेबलवरती स्टँडर्ड जर्मिनेशन आणि प्युरिटी आहे. सेक्शन क्रमांक 6 आपल्याला जर्मिनेशन आणि प्युरिटी हे अत्यंत महत्वाचं आहे किंवा हे पाहत असताना हे एखाद्या बॅगेवरती नसेलच तर ती बेकायदेशीर बॅग आहे किंवा ते सीड बेकायदेशीर आहे हे आपल्याला ठरवता येतं. आता यामध्ये सेक्शन क्रमांक 7 जो आहे त्या 7च्या माध्यमातून सीड जे मार्केटमध्ये आहे त्याच्यावरती आपण रेग्युलेशन ठेवत असताना कोणत्या कोणत्या प्रकाराचा भंग होऊ शकतो हे यामध्ये विशद केलेलं आहे. सेक्शन क्रमांक 7चा हे सांगतो आपल्याला की एखाद्या फर्मनी किंवा एखाद्या डीलरनी एखाद्या वाणाची किंवा बियाणाची नक्कल केली असेल तर तो कायद्याचा भंग होतो. फॉर एक्झाम्पल इंद्रायणी आहे, इंद्रायणी विकण्याचा किंवा इंद्रायणी तयार करण्याचा ज्यांना अधिकार दिलेला आहे, ज्यांना परवाना दिलेला आहे, ते सोडून कुणीही मार्केटमध्ये इंद्रायणी भाताचं वाण तयार करणार नाही किंवा मार्केटमध्ये आणणार नाही. आणला असेल तर त्यानं इंद्रायणी भाताच्या वाणाची नक्कल केली असं समजण्यात येईल आणि तो कायद्याचा भंग होईल. 7चा ए. 7चा बी, आपल्याकडे जर्मिनेशनचे प्रॉब्लेम आपण बघितले तर स्टँडर्ड लिमिट जे दिलेलं आहे जर्मिनेशनचं आणि प्युरिटीचं, तर या स्टँडर्ड लिमिटमध्ये जर बियाणं उगवलं नाही किंवा त्याची प्युरिटी नसेल तर 7च्या बीचा भंग झाला असं समजण्यात येतं. 7चा सी आपल्याला सांगतो की लेबल जे केलेलं आहे त्या लेबलवरती कोणत्याही प्रकारची खाडाखोड करण्याचा अधिकार ना डीलरला आहे ना उत्पादकाला आहे, जे खाडाखोड कायद्यामध्ये अलाउड नाही. 7चा डी सांगतो आपल्याला कायद्यामध्ये ज्या अटी शर्ती दिलेल्या आहेत त्या कोणत्याही अटी शर्तीचा भंग उत्पादक किंवा विक्रेता करणार नाही. आता सेक्शन 8 कडे आपण जात असताना सर्टिफिकेशन एजन्सी दिलेल्या आहेत. म्हणजे आपण पुढे जात असताना सीडचे टाईप बघणार तर सर्टिफाईड सीड म्हणून एक प्रकार आपण शिकतो. तर त्यासाठी सर्टिफिकेशन एजन्सी सेक्शन 8च्या माध्यमातून कोणती असावी हे फिक्स केलेलं आहे. सर्टिफिकेट एजन्सीने सर्टिफिकेट एखाद्या पर्टिक्युलर यंत्रणेला द्यावं अशा पद्धतीचा अधिकार त्यांना 9 मध्ये दिलेला आहे. सर्टिफिकेट द्यायचा असेल आणि चुकून दिला असेल तर ते रिवोक करण्याचा अधिकार सुद्धा 10 मध्ये त्या कमिटीला दिलेला आहे. एखादं सर्टिफिकेट एजन्सीने तुमच्यावरती अन्याय केला तर त्याच्या संदर्भात आपण सेक्शन क्रमांक 11च्या माध्यमातून अपील करू शकतो. सेक्शन क्रमांक 12 आपल्याला सांगतो की आपण सॅम्पलिंग करत असताना आपण सॅम्पलिंग केल्यानंतर जे सीड पाठवतो लॅबला तर तिथं सीड अनालिस्टची नेमणूक अत्यंत गरजेचं आहे की जो कायद्याचा माणूस असेल आणि तो जर्मिनेशन आणि प्युरिटी चेक करून आपल्याला कायदा इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने मदत करेल. त्यामुळे सेक्शन क्रमांक 12ने आपल्याला सीड अनालिस्ट नेमून दिलेला आहे. आता अत्यंत महत्वाचा जो सेक्शन आहे तुमच्या माझ्यासाठी तो आहे सेक्शन क्रमांक 13, ज्या माध्यमातून राज्यातल्या तालुका कृषी अधिकाऱ्यांपासून पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांपासून ते अगदी डायरेक्टर क्वालिटी कंट्रोल आणि इनपुट पर्यंत सर्वांना सीड इन्स्पेक्टर्स म्हणून नेमलं गेलं. म्हणजे प्रत्येक राज्याला केंद्राने अधिकार दिले की तुमच्या राज्यातले हे इन्स्पेक्टर, आणि तो सेक्शन क्रमांक 13 आहे ज्या 13च्या माध्यमातून सीड इन्स्पेक्टर म्हणून आपल्याला काम करण्याचा दर्जा दिला आणि कृषी खात्यात काम करत असताना सुद्धा आपल्याला इन्स्पेक्टर म्हणून
मिरवण्याची किंवा बिरुदावली मिरवण्याची आपल्याला संधी मिळाली. आता ही संधी मिळत असताना फक्त ह्या कृषीची संधी दिलेली नाही, तर IPC धारा 21 या माध्यमातून तुम्हाला पब्लिक सर्वंट म्हणून सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे IPC धारा 21 मध्ये आपण सीड इन्स्पेक्टर म्हणून काम करत असताना आपण पब्लिक सर्वंट आहे किंवा पब्लिक सर्वंट म्हणून कायदा इम्प्लिमेंट करत असताना आपल्याला गुडफेथ पुढे दिलेला आहे. तर त्या अनुषंगाने आपल्या सीड इन्स्पेक्टरचा उल्लेख IPC धारा 21 मध्ये सुद्धा आहे. हे आपण मुद्दामून लक्षात ठेवायचं की सीड मध्ये काम करत असताना आपल्याला सीड सीज करावं लागतं, आपल्याला सीडच्या माध्यमातून FIR करावा लागतो. तर आपल्याला पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावरती विचारतात की तुम्हाला FIR करण्याचा अधिकार आहे का? तर अधिकाराचं सेक्शन क्रमांक आहे तो 13 आणि IPC धारा 21, IPC सेक्शन क्रमांक 21 याचा आपण संदर्भ दिला तर पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला बसायला खुर्ची मिळू शकते. म्हणजे आपण कायदा इम्प्लिमेंट करत असताना कायद्याच्या सेक्शनचा अभ्यास नसेल तर आपल्याला क्रॉस क्वेश्चन विचारला तर आपल्याला किमान 1 तासभर तो सेक्शन सांगेपर्यंत उभा राहावं लागतं. तर हे लागू नये म्हणून आपल्याला कायदा माहिती पाहिजे. तर सगळेजण लक्षात ठेवतात सेक्शन क्रमांक 13 च्या माध्यमातून आपल्याला सीड इन्स्पेक्टरच्या पॉवर प्राप्त झाल्या. आता सेक्शन क्रमांक 14 जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे की सीड इन्स्पेक्टर म्हणून आपण काम करत असताना बरेचसे पंचायत समितीचे कृषी अधिकारी बांधव या ठिकाणी आहेत, मंडल कृषी अधिकारी आहेत, त्यांना सीड ऍक्ट या माध्यमातून सीड इन्स्पेक्टर म्हणून जरी इम्प्लिमेंट करायचा नसला तरी भविष्यात एखाद्याला वाटू शकतं की बाबा मला डिस्ट्रिक्ट क्वालिटी कंट्रोल इन्स्पेक्टर म्हणून काम करायचंय, तर त्यांना आतापासून हे नॉलेज घेतलं तर चालेल. आता सेक्शन क्रमांक 14 हा काय सांगतो की सेक्शन क्रमांक 13च्या माध्यमातून जो इन्स्पेक्टर निवडला गेलेला आहे किंवा ज्या इन्स्पेक्टरचं नॉमिनेशन केलेलं आहे तर त्याला पॉवर्स काय आहेत, त्याचे अधिकार काय आहेत. तर 14(1)चा आता माळी साहेबांनी आपल्याला निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या कर्तव्य आणि जबाबदारी या संदर्भात वेगळा सेक्शन ठेवलेला आहे. तरी सुद्धा तो कायदा शिकत असताना त्याच्यामध्ये आपल्याला जे काय त्या कायद्याच्या माध्यमातून अधिकार दिले ते सुद्धा आपल्याला शिकायचे आहेत. 14(1)A सेक्शन आपल्याला सांगतो की आपण कुठल्याही आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गेल्यानंतर आपण सीडचं सॅम्पल घेऊ शकतो, हा आपल्याला अधिकार आहे. 14(1)A 14(1)B आपल्याला सांगतो की जो सॅम्पल आपण घेतलेला आहे तो आपल्याला पाठवण्याचा अधिकार आहे, ते लॅबला आपण पाठवू शकतो. 14(1)C आपल्याला सांगतो की कुठल्याही प्रिमायसेस मध्ये आपण एंटर करू शकतो, सर्च करू शकतो आणि त्या प्रिमायसेस मध्ये जे काही जर काय आपल्याला बेकायदेशीर सीड सापडलं तर त्याला आपण स्टॉप सेल देऊ शकतो. कोणत्याही कायद्याच्या प्रिमायसेस मध्ये किंवा बेकायदेशीर प्रिमायसेस मध्ये आपण गेल्यानंतर तिथं आपल्याला संशयास्पद रेकॉर्ड सापडलं तर 14(1)च्या माध्यमातून आपण ते रेकॉर्ड सीज करू पाहू शकतो आणि त्या रेकॉर्डला आपण सीज करू शकतो, म्हणजे ते आपल्या ताब्यात घेऊ शकतो आणि त्या अनुषंगाने आपण मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांना आपण 24 तासाच्या आत आपण आपला रिपोर्ट करू शकतो. 14(1)E आहे तो कॉमन टू ऑल आहे. कुठलाही विक्रेता असेल किंवा उत्पादक असेल तर तो या माध्यमातून कायद्यातल्या कुठल्याही अटी शर्तीचा भंग करत असेल तर 14(1)E त्याला लागू शकतो. आता यापुढे 14(2)चा अभ्यास करत असताना बऱ्याचशा निरीक्षकांमध्ये असं होतं, आता पंचायत समितीचे निरीक्षक आहेत त्यांनी काम केलेलं आहे, आपण सीड काढल्यानंतर ते जर सीड फेल गेलं जर्मिनेशन मध्ये किंवा प्युरिटी मध्ये तर आपल्याला प्रोसिक्युशन लॉन्च करावी लागते आणि प्रोसिक्युशन लॉन्च करत असताना आपण त्या कायद्याच्या कचाट्यात दुसऱ्याला खेचत असताना आपल्याला सुद्धा बसावं लागतं आणि आपल्याला त्यामध्ये आपण ज्यावेळी हिअरिंगला जातो त्यावेळी आपल्याला पहिला प्रश्न केला जातो की तुम्ही ज्या ठिकाणी सॅम्पल काढलं त्या दुकानामध्ये ज्याचं सॅम्पल काढलं त्याला सॅम्पलचे पैसे दिलेत का, म्हणजे आपण पैसेच दिले नसतील तर प्रोसिक्युशन लॉन्च करण्याच्या अनुषंगानं तुम्ही सुद्धा बेकायदेशीर वर्तन केलेलं आहे, त्यामुळे त्या केसचा निकाल शासनाच्या बाजूने लागण्याच्या अनुषंगानं पुढच्या प्रक्रियेमध्ये बाधा येते. त्यामुळे 14(2) सेक्शन क्रमांक 14(2) आपल्याला सांगतो की सॅम्पल काढल्यानंतर त्या सॅम्पलचं आपण 3 टप्प्यामध्ये सॅम्पलिंग करतो, म्हणजे एक नमुना आपल्याकडे, एक नमुना डीलरला देतो आणि एक नमुना लॅबला. तर 3 नमुन्यामध्ये जेवढे सीड आपण घेतलेले आहेत त्या सीडचं कॅल्क्युलेशन करून संबंधित डीलरला आपण पैसे देणं किंवा क्रेडिटची पावती त्याची घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. ज्यावेळी आपण प्रोसिक्युशन लॉन्च करतो कोर्टामध्ये त्यावेळी हे पैसे आपण त्याला दिलेली जी पावती जर आपल्याकडे असेल तर आपण कायदा इम्प्लिमेंट करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई केली नाही हे आपण कोर्टामध्ये सिद्ध करू शकतो. त्यामुळे सेक्शन क्रमांक 14(2) हा अत्यंत आवश्यक आहे आणि हा बऱ्याचशा निरीक्षकांकडून हा राहतो. ज्यावेळी कोर्टामध्ये कोर्ट केस घालायला जातो त्यावेळी आपल्याला आठवतं की आपण सीड काढताना सीडचं सॅम्पलिंग करत असताना संबंधित डीलरला त्या अनुषंगाने असणारे पैसे आपण देऊ केले नाहीत
किंवा आपण त्याच्याकडनं क्रेडिटची पावती घेतली नाही, तर हे घेणं अत्यंत गरजेचं आहे. 14.3 सांगतो की एखाद्या डीलरकडे एखाद्या उत्पादकाच्या प्रिमायसेसमध्ये आपण गेलो आणि आपल्याला त्या प्रिमायसेसमध्ये कुठल्याही प्रकारची बॅगेमध्ये शंका वाटली, तर शंका निरसनासाठी त्या बॅगेचं सील काढायला लावण्याचा अधिकार देखील आपल्याला 14.3च्या माध्यमातून सेक्शननी ह्या आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. यामध्ये आपण काम करत असताना ज्या पद्धतीने आपल्याला अधिकार प्राप्त झालेला आहे, त्याच पद्धतीनं त्या अधिकारामध्ये आपल्याला काही बंधनं सुद्धा घातलेली आहेत. सॅम्पल काढताना तिथल्या प्रेमायसेस मधल्या किमान 2 लोकांची सही, सॅम्पल काढत असताना सॅम्पलच्या प्रिमायसेस मध्ये किमान 2 लोकांच्या सह्या त्या सॅम्पलच्या फॉर्मवरती प्री इंटिमेशन वरती घेणं अत्यंत गरजेचं असतं. हे आपल्याकडनं राहून जातं. आपण स्वतःला मसिहा समजतो आणि आपली फक्त एकट्याची सही आणि डीलरची सही. ज्यावेळी आपण प्रोसिक्युशन लॉन्च करतो त्यावेळी आपल्याला समोरच्या पार्टीचा वकील विचारतो की आपण सॅम्पलिंग करत असताना 2 लोकांना विचारात घेतलं होतं का, किंवा त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पंचनामा केला होता का. तर आपण तिथं आपण एक आणि संबंधित डीलर दोघांच्या सह्या असतात, म्हणजे आपण ह्या सेक्शनला न्याय दिला नाही असं त्या ठिकाणी सिद्ध होतं. आणि हे सिद्ध झाल्यावरती आपण सॅम्पलिंगची प्रोसिजर बाय ऍक्ट केली नाही म्हणून सदरच्या केसचा निकाल शासनाच्या विरुद्ध जाण्याच्या अनुषंगाने वास्तव निर्मिती होते. त्यामुळे माझी विनंती आहे, ज्यांनी निरीक्षक म्हणून काम केलेलं आहे, आपण जर या अगोदर ही चूक केली असेल तर सॅम्पल काढताना किमान 2 लोकांच्या सह्या सेक्शन क्रमांक 14.4च्या अनुषंगाने आपण त्यावरती घ्याल अशा पद्धतीची अपेक्षा मी करतो. 14.5 आपल्याला सांगतो, आपल्याला मी सांगितलं की IPC धारा 21च्या माध्यमातून आपल्याला इन्स्पेक्टर म्हणून अधिकार प्राप्त झाला. गव्हर्नमेंट ऑफिसर किंवा पब्लिक सर्वंट म्हणून आपल्याला अधिकार प्राप्त झाला. तर या अधिकाराचा वापर करताना सेक्शन क्रमांक 14.5 आपल्याला सांगतो की आपण एखादं बेकायदेशीर रेकॉर्ड, बेकायदेशीर सीड आपण सीज करू शकतो. हा सीजर करण्याचा अधिकार आपल्याला सेक्शन क्रमांक 14.5 ने दिलेला आहे. मित्रांनो, सेक्शन क्रमांक 14 मध्ये 14.1च्या ए पासून ते 14.5 पर्यंत या सगळ्या सेक्शनने आपल्याला आपले अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत. परंतु आपला अधिकार वापरत असताना आपण त्याच्यामध्ये आपल्याला अटी शर्ती काय घालून दिलेल्या आहेत याचा सुद्धा अभ्यास करणं गरजेचं आहे. त्यामुळं सेक्शन क्रमांक 14.4 2 लोकांच्या उपस्थितीमध्ये सॅम्पलिंग करणं, सेक्शन क्रमांक 14.1(2) बी ह्याच्यामध्ये पाठवत असताना आपण ते सील करून व्यवस्थित पाठवणं, ह्या सुद्धा आपल्या कर्तव्य आणि जबाबदारीच्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यामध्ये एक सेक्शन मी तुम्हाला सांगितला तो अत्यंत महत्वाचा आहे की ज्यामध्ये सेक्शन क्रमांक 14.2 आपण सीडचं पैसे देणं अत्यंत गरजेचं आहे. डीलर तुम्हाला सॅम्पल देतो म्हणजे तो त्याचं नुकसान करत असतो, त्यामुळे त्याला त्याच्या सीडचं पैसे देणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपण आपले अधिकार वापरत असताना त्या अधिकारामध्ये आपल्याला सुद्धा बांधून घेतलेलं आहे हे जर निरीक्षकाला समजलं तर निरीक्षकाच्या कामकाजामध्ये क्लिअरिटी किंवा अॅक्युरेसी येईल. तर ती अॅक्युरेसी यावी अशा पद्धतीची अपेक्षा हा सेक्शन संपवताना मी करतो. सेक्शन क्रमांक 15 हा सेक्शन आपण चालू करत असताना या सेक्शनमध्ये सेक्शन क्रमांक 15.1चा ए हा आपल्याला सांगतो की सीड इन्स्पेक्टर मस्ट गिव्ह प्री इंटिमेशन लेटर बिफोर सॅम्पलिंग. बऱ्याच वेळा काय होतं, प्री इंटिमेशन लेटर दिलं जात नाही, सॅम्पलिंग केलं जातं आणि आपण निघून येतो. अशा अवस्थेमध्ये आपण प्री इंटिमेशन दिलं नाही म्हणजे आपण कायदा इम्प्लिमेंट करताना चुकलो हे सिद्ध होतं. त्यामुळे सेक्शन क्रमांक 15.1चा ए सांगतो की आपण प्री इंटिमेशन नोटीस द्यायला पाहिजे. 15.1चा बी सांगतो की 3 किमान सॅम्पल घ्यायला पाहिजेत, म्हणजे एकाच वाणाचे आपण सॅम्पल काढत असताना त्या 3 टप्प्यामध्ये आपण सॅम्पल घेणं गरजेचं आहे. 15.2चा ए सांगतो पहिलं सॅम्पल आहे ते डीलरला द्या. 15.2चा बी सांगतो दुसरं सॅम्पल लॅबला द्या. 15.2चा सी सांगतो की स्वतःजवळ एक सॅम्पल ठेवा. आता 15.3 आपण समजून घेऊ. सेक्शन क्रमांक 15.3 हा सेक्शन अत्यंत महत्वाचा आहे. एखादा डीलर उद्धट असेल, त्यानं आपल्याशी मिसबिहेवियर केलं आणि त्यानं सांगितलं की तुमचं सॅम्पल काढणं मला मान्य नाही, मी सॅम्पलची तिसरी प्रत आहे ती माझ्याकडे मी ठेवून घेऊ शकत नाही, त्याने नकार दिला तर कायद्यानं आपल्याला पुनश्च एक अधिकार दिलेला आहे तो 15.3. डीलरने सॅम्पल घेण्यास नकार दिला तर आपण प्री इंटिमेशन लॅब अॅनालिस्टला देऊ शकतो. म्हणजे लॅबचा जो अॅनालिस्ट आहे सीड लॅबचा त्याला प्री इंटिमेशन देऊ शकतो लेटर. प्री इंटिमेशन लेटर त्याला जर दिलं तर त्याला प्राप्त झालेल्या नमुन्यातून सीड इन्स्पेक्टर 50% जो सॅम्पलचा कोटा आहे तो बाजूला काढून ज्यावेळी रिपोर्ट तयार होईल त्या रिपोर्ट सोबत त्याचं सील मारून तो नमुना ते आपल्याला परत देऊ शकतात आणि तो कोर्टामध्ये आपण वापरू शकतो. ज्यावेळी कोर्टात प्रोसिक्युशन लॉन्च करायचं आहे
त्यावेळी प्रोसिक्युशनच्या माध्यमातून विक्रेता असेल किंवा उत्पादक म्हणेल की मला नमुन्याचा माझा भाग आहे तो मला मिळाला नाही, त्यावेळी हा भाग आपल्याला दाखवता येतो. हा सेक्शन अत्यंत महत्वाचा आहे. एखादा दुसरा अपवादात्मक प्रसंग खाली काम करत असताना आपल्याला निर्माण होतो, तर हा जर प्रसंग निर्माण झाला तर या माध्यमातून आपल्याला त्यानं सॅम्पल स्वीकारलं नाही तर काय प्रोसिजर आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आता सेक्शन क्रमांक 15(4) त्यामध्ये जो ए आहे तो आपण स्टॉप सेलच्या माध्यमातून स्टॉप सेल दिला असेल आणि स्टॉप सेलला जी आपण सेक्शन्स लावलेले आहेत त्या सेक्शनची संबंधित विक्रेत्यानं किंवा उत्पादकानं पूर्तता केली असेल तर तो स्टॉप सेल आपण तात्काळ रिवोक करायचा आहे. बऱ्याच अंशी असं होतं की प्रीजुडाइस माइंडनी स्टॉप सेल दिला जातो आणि तो स्टॉप सेल देत असताना समजा मे मध्ये किंवा जून मध्ये पेरणीची धांदल आहे आणि आपल्या कार्यक्षेत्रातल्या सप्लायचा प्रॉब्लेम होणार नाही अशा पद्धतीने आपण स्टॉप सेल देत असताना आपण प्रीजुडाइस माइंड ठेवणं हे अत्यंत धोकादायक आहे. कायद्यालाही ते मान्य नाही. त्यामुळे स्टॉप सेल देत असताना एखादा डीलर माझा ऐकत नाही, उद्धट वागतोय म्हणून त्याला स्टॉप सेल देणं, त्याच्यामध्ये सेक्शन कुठल्याही प्रकारचा भंग झाला नसताना स्टॉप सेल देणं, तर हे आपल्याला कायद्यानं मज्जाव आहे. निरीक्षकाला सुद्धा कायद्यामध्ये बांधून घेतलेला आहे. तर सेक्शन क्रमांक 15(4) ए हा म्हणतो की तो स्टॉप सेल अनधिकृत असेल, त्यानं पूर्तता केली असेल तर तो आपण तात्काळ रिवोक करणं गरजेचं आहे. त्यामुळे जसा आपल्याला स्टॉप सेल देण्याचा अधिकार आहे तसा तो उठवण्याचा किंवा रिवोक करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे. तर आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सप्लायचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपल्याला शिस्त लावण्यासाठी एखाद्यानं प्रिन्सिपल सर्टिफिकेट ऍड केलं नसेल लायसन मध्ये म्हणून आपण स्टॉप सेल दिला असेल तर त्यानं ते प्रिन्सिपल ऍड केल्यानंतर लगेच तो स्टॉप सेल रिवोक करून देणं गरजेचं आहे. सेक्शन क्रमांक 15(4) बी हा अत्यंत महत्वाचा आहे. हा आपण सीज मटेरियल केल्यानंतर आपल्या कस्टडीमध्ये किंवा कस्टडीमध्ये ते सीजचं मटेरियल ठेवत असताना 24 तासाच्या आत आपण मॅजिस्ट्रेटला जिल्हाधिकारी महोदयांना आपण रिपोर्टिंग करणं हे अत्यंत महत्वाचं असतं. हे बऱ्याचशा निरीक्षकांकडनं राहून जातं आणि त्यामुळे मग कायदा इम्प्लिमेंट करण्यामध्ये आपण सुद्धा कुचराई केली सिद्ध होतं. तर हे होता कामा नये. सेक्शन क्रमांक 15(4) सी अत्यंत महत्वाचा आहे. तो आपल्याला अगदी क्लिअरली सूचना देतो निरीक्षकाला सुद्धा की स्टॉप सेल रिवोक करत असताना प्रीजुडाइस माइंड ठेवू नका. म्हणजे निरीक्षकाला सुद्धा पॉवर जरी प्राप्त झाल्या असल्या तरी प्रीजुडाइस माइंडनी आपण एखाद्याला स्टॉप सेल दिला आणि मग महिनाभर ते विकायचंच नाही असं आपण बंधन घालू शकत नाही. स्टॉप सेलच्या सेक्शनमध्ये त्यानं जो भंग केलेला आहे त्याची पूर्तता केल्यास प्रीजुडाइस माइंड न ठेवता आपण तो स्टॉप सेल उठवून देणं गरजेचं आहे. सेक्शन क्रमांक 15(5) आपल्याला सांगतो की आपण जर रेकॉर्ड सीज केला असेल तरी सुद्धा आपण मॅजिस्ट्रेटला या ठिकाणी सांगणं अत्यावश्यक आहे. आता हा सीड ऍक्ट 1966 आपण पुढे घेऊन जात असताना यामध्ये सेक्शन क्रमांक 16 सुरू करत असताना फील्ड लेवलला निरीक्षकाच्या माध्यमातून जी कारवाई आपण करतो या कारवाईनंतर जो रोल चालू होतो तो लॅबचा रोल चालू होतो. तर सेक्शन क्रमांक 16(1) मध्ये लॅबची कार्यपद्धती विशद केलेली आहे. लॅबनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या नमुन्याचं विश्लेषण करून त्याची एक प्रत इन्स्पेक्टरला आणि एक प्रत डीलरला देणं अत्यंत बंधनकारक आहे सेक्शन क्रमांक 16(1) नुसार. सेक्शन क्रमांक 16(2) हा अत्यंत महत्वाचा आहे. एखाद्या ठिकाणी नमुना फेल गेला अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा पद्धतीच्या घटना घडतात आणि मग निरीक्षकानं आपलं कर्तव्य पार पाडत असताना चूक केली किंवा कर्तव्यामध्ये कसूर केली म्हणून निरीक्षकावरती सक्षम प्राधिकारी ऍक्शन घेतात. तर ह्या गोष्टीमध्ये आपण एक लक्षात ठेवायचं की आपण निरीक्षक म्हणून काम करत असताना पूर्ण वेळ किंवा अर्ध वेळ कायदा आपल्याला सुद्धा लागू आहे हे आपल्या अंतर्मनामध्ये कुठेतरी जाणीव करून ठेवायची. सेक्शन क्रमांक 16(2) काय सांगतो की इफ सॅम्पल फेल्स इन जर्मिनेशन ऑर प्युरिटी अशा अवस्थेमध्ये रेफरी देण्याचा अधिकार हा निरीक्षकाला नाही. रेफरी देण्याचा अधिकार हा कोणत्याही पद्धतीने खात्यातल्या कोणत्याही सक्षम प्राधिकाऱ्याला नाही तर रेफरी मंजूर करण्याचा अधिकार हा कोर्टाला आहे. त्यामुळे सॅम्पल फेल गेल्यानंतर तात्काळ कोर्ट केस दाखल करणं हे निरीक्षकाचं आद्य कर्तव्य आहे आणि कोर्टामार्फत जर त्यानं रेफरी मागितली आणि कोर्टाने रेफरी मान्य केली तर रेफरीसाठी त्यांनी मागितलेलं सॅम्पल देण्याचा अधिकार किंवा सॅम्पल देण्याचं बंधन आपल्यावरती आहे. तर आपल्याकडचा नमुना कोर्ट सेक्शन क्रमांक 16(2) नुसार मागून घेतं. आपला नमुना सील केलेला आहे त्याची खात्री करतं आणि कोर्टाच्या सीलच्या माध्यमातून रेफरी लॅबला नॅशनल सीड टेस्टिंग लॅबोरेटरी वाराणसी या ठिकाणी तो नमुना पाठवला जातो आणि तो नमुना पाठवल्यानंतर तो पुनश्च फेल आला तर तो रिपोर्ट अंतिम मानला जातो. तो पुनश्च पास आला तर तो रिपोर्ट अंतिम मानला जातो
आणि या पद्धतीनं आपण जी प्रोसिक्युशन लॉन्च केलेली आहे, कोर्ट केस लॉन्च केलेली आहे, तर त्या कोर्ट केसच्या माध्यमातून सेक्शन क्रमांक 16च्या 3 मध्ये रेफरी रिपोर्ट हा अंतिम धरला जातो. त्यामुळं सॅम्पल फेल गेल्यानंतर रेफरीचा अधिकार आपल्याला कुणालाही नाही, हे पक्क आपण ध्यानामध्ये ठेवून आपण तात्काळ कोर्ट केस घालणं आणि कोर्टामार्फत त्यानं रेफरी मागितली तर त्या प्रक्रियेमध्ये आपण सहकार्य करणं, अशा पद्धतीचा निरीक्षकाचा अधिकार किंवा निरीक्षकाची जबाबदारी आपण पार पडणं गरजेचं आहे. आता सेक्शन क्रमांक 17 हा इम्पोर्ट एक्सपोर्ट मध्ये बंधनं घालणारा आहे. मिनिमम जर्मिनेशन प्युरिटी जर नाही आली तर इम्पोर्ट एक्सपोर्ट करू शकत नाही. मापदंडाप्रमाणे मार्किंग लेबल नसेल तर 17चा बी सांगतो की त्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये सीडचं इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारी एखादी यंत्रणा असेल आणि त्याचं जर्मिनेशन मध्ये लेबलमध्ये प्रॉब्लेम असेल तर त्याला इम्पोर्ट. सेक्शन क्रमांक 18 एखादी सीड सर्टिफिकेशन एजन्सी परदेशातल्या माध्यमातून काम करणार असेल तर त्याला रजिस्ट्रेशन देण्यासंदर्भातला आहे. आपल्याला त्याशी काही घेणं नाही. आता आपल्याला अत्यंत महत्त्वाचा सेक्शन आहे तो सेक्शन क्रमांक 19. सेक्शन क्रमांक 19चा ए सांगतो की पेनल्टीचं स्वरूप काय आहे. सीड ऍक्ट 1966 इम्प्लिमेंट करत असताना त्या ऍक्ट मधल्या सेक्शनचा भंग केला असेल तर भंग करणाऱ्याला पेनल्टी काय आहे हे सेक्शन क्रमांक 19 मध्ये विशद केलेलं आहे. तर सेक्शन क्रमांक 19चा बी सांगतो की सीड इन्स्पेक्टरला सॅम्पलिंगसाठी जर विरोध केला असेल तर 19च्या बी प्रमाणे संबंधित उत्पादकानं किंवा विक्रेत्यानं ह्या 19च्या बीचा भंग केला, अशा पद्धतीचा या कलमाचा या सेक्शनचा भंग होऊ शकतो. सेक्शन क्रमांक 19चा सी, सीड इन्स्पेक्टर कोणत्याही पद्धतीची कारवाई करत असेल तर त्याच्या कारवाईला मज्जाव करणं, कार्यवाही करण्याला त्याला विरोध करणं, हा सुद्धा सेक्शन क्रमांक 19च्या सीचा भंग होतो. या दोन्ही गोष्टीमध्ये कायद्यामध्ये संबंधिताला पेनल्टी देण्याचा अधिकार आहे. 19च्या सीचा 1 हा आपल्याला सांगतो की एखाद्या विक्रेत्यानं किंवा एखाद्या उत्पादकानं जर कायद्याचा भंग केला आणि कायद्यातला एखाद्या तरतुदीचा भंग करत असताना त्यानं पहिल्यांदाच भंग केला असेल तर त्याला किमान 500 रुपयाचा दंड ही शिक्षा. बऱ्याच वेळी अशा पद्धतीचं लूज टॉकिंग केलं जातं की सीड ऍक्ट मध्ये फक्त 500 रुपये दंड होतो, ह्या पलीकडे काही शिक्षा होत नाही. तर मी तुम्हाला या माध्यमातून 19च्या सीचा 1 आणि 19च्या सीचा 2 हे समजून सांगतो. 19च्या सीचा 1 हा सेक्शन सांगतो की त्यानं पहिला ऑफेन्स केला असेल तर 500 रुपये दंड. आणि सेक्शन क्रमांक 19च्या सीचा 2 सांगतो की इफ रिपीटेड ऑफेन्स इज देअर, म्हणजे तोच ऑफेन्स किंवा कायद्यातल्या वेगवेगळ्या कलमांचा त्यानं वारंवार भंग केला असेल तर त्याला 6 महिन्याचा तुरुंगवास आणि किमान 1000 रुपये दंड, ह्या दोन्हीपैकी एक किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. आपल्याकडे निरीक्षकांमध्ये एक गैरसमज आहे. मी या पदाच्या माध्यमातून वाराणसीला ट्रेनिंगला जाऊन आलो 1 आठवड्याच्या, तर त्यामध्ये सुद्धा काही गोष्टींचा क्लिअरन्स झाला. एखाद्या विक्रेत्याला किंवा उत्पादकाला जर आपल्याला शिक्षा द्यायची असेल तर त्यानं पहिल्यांदा ऑफेन्स केला हे सिद्ध करावं लागेल आणि तो उद्धटच असेल किंवा तो कायद्याला बगल देऊन नेहमी बेकायदेशीर वर्तन करत असेल तर रिपीटेड ऑफेन्स करतोय ह्या माध्यमातून त्याला 19च्या सीचा 2 हे सेक्शन लागू करून त्याला आपण 6 महिने तुरुंगात पाठवण्याची सुद्धा तरतूद आहे. तर या माध्यमातून निरीक्षकांनी काम करणं गरजेचं आहे. एखादा डीलर वारंवार जर्मिनेशन मध्ये फेल येणारे सीड देत असेल, एखादा डीलर वारंवार सेक्शनचा भंग करत असेल तर त्याला आपण 19च्या सीचा 2 काय आहे हा लागू करू शकतो आणि त्या माध्यमातून कोर्टाकडे पाठपुरावा करू शकतो. तर 19च्या सीचा 1 आणि 19च्या सीचा 2 हे सेक्शन आपल्यासाठी शिक्षा देण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. याचा अभ्यास आपला असेल तर संबंधिताला शिक्षा देण्यासाठी कोर्टात आपण पाठपुरावा करू शकतो. आता 20 आहे, ऑफेन्स मध्ये सीड आहे, ते सीड आपण गव्हर्नमेंटला फोर्ट फिटेड करण्याची प्रोसिजर आहे. 21चा 1 ह्यामध्ये कलम क्रमांक 21 सेक्शन क्रमांक 21 जे आहे तो 21 असं सांगतो की एखादी सीडची कंपनी असेल तर त्या कंपनीमध्ये रिस्पॉन्सिबल पर्सन जो आहे तर त्या रिस्पॉन्सिबल पर्सनला ह्यामध्ये कायद्याच्या माध्यमातून शिक्षा आहे. अशा पद्धतीची तरतूद सेक्शन क्रमांक 21चा 1 यामध्ये आहे. परंतु 21च्या 2चा जर आपण अभ्यास केला तर एखादी फर्म ही मोठी असेल आणि त्यामध्ये डायरेक्टर असतील किंवा त्यामध्ये सेक्रेटरी असेल, त्यामध्ये मेंबर्स असतील, तर एखादा धोरणात्मक निर्णय या सगळ्यांनी जनरल बॉडीच्या मीटिंगमध्ये घेतला असेल सीड सप्लाय केला असेल आणि त्यांना त्यांचं धोरण जबाबदार असेल, हे जर आपण कोर्टाला सिद्ध करू शकलो
तर सेक्शन क्रमांक 21चा 2 सांगतो की त्यामध्ये जबाबदार असणाऱ्या डायरेक्टरना, मॅनेजरना, सेक्रेटरीना आणि इतर मेंबर्सना सुद्धा शिक्षेची तरतूद आहे. सोयाबीनच्या बाबतीत काम करत असताना जर्मिनेशनचे प्रॉब्लेम ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आले तिथे FIR लॉन्च केल्या गेल्या आणि त्या FIR मध्ये रिस्पॉन्सिबल पर्सनसह ज्या ठिकाणी धोरण जबाबदार आहे सिद्ध झाले त्या ठिकाणी सेक्शन क्रमांक 21च्या 2चा सुद्धा वापर केला गेलेला आहे. आता सेक्शन क्रमांक 23, 24 आणि 25 म्हणजे सीड ऍक्टचा शेवट आहे. 23 मध्ये या ठिकाणी अशी तरतूद आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटला वाटलं की आपण स्टेट गव्हर्नमेंटला डायरेक्शन द्यायला पाहिजेत, तर ही तरतूद करून दिलेली आहे की सेंट्रल गव्हर्नमेंट गिव्ह डायरेक्शन टू द स्टेट गव्हर्नमेंट फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ सीड ऍक्ट 1968. म्हणजे सेक्शन 23 मध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटला हायर ऑथॉरिटी बनवलेला आहे. सेक्शन 24 मध्ये एक्झम्पशन दिलेलं आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखादी व्हरायटी एखाद्या शेतकऱ्यानं खूप चांगल्या पद्धतीने केली असेल आणि त्याला शेजारच्याला जर त्याचं बियाणं पेरण्यासाठी द्यायचं असेल तर तो अधिकार पर्टिक्युलर केसमध्ये एक्झम्पशन म्हणून दिलेला आहे. आणि सेक्शन क्रमांक लास्ट 25, सेंट्रल गव्हर्नमेंट हॅज पॉवर टू मेक रूल्स. जे मी तुम्हाला सांगताना सांगितलं की सीड ऍक्ट 1966 शिकत असताना आपल्याला या ठिकाणी सीड रूल शिकायचा आहे. सीड रूल शिकत असताना सीड रूल का जन्माला आले याचा जर आपण विचार केला तर सीड रूल्स 1968 हे सीड ऍक्ट 1966 झाल्यानंतर 2 वर्षानंतर जन्माला आले बिकॉज ऑफ द सेक्शन 25 ऑफ द सीड ऍक्ट 1966. आता या सेक्शननी सेंट्रल गव्हर्नमेंटला रूल तयार करण्याच्या पॉवर्स दिल्या आणि त्या माध्यमातून तिने 1968ला सीड रूल सुरू केले. आता ह्यामध्ये निरीक्षक म्हणून ज्या इन्स्पेक्टर निरीक्षक म्हणून ज्या प्रशिक्षणार्थींनी काम केलेलं आहे त्यांना मी त्यापैकी एक दोघांना विनंती करतो की आपण हे सेक्शन समजून घेत असताना आपण काही सेक्शन समजून घेतले तर कोणत्या सेक्शनच्या माध्यमातून आपण इन्स्पेक्टरच्या पॉवर इम्प्लिमेंट करत असताना कोणत्या सेक्शनच्या माध्यमातून आपण काढलेल्या बियाणाचे पैसे देण्याची तरतूद आहे तो सेक्शन सांगावा ज्यांनी इन्स्पेक्टर म्हणून काम केलेलं आहे त्यांनी. सीड ऍक्ट 1966 समजला का? सेक्शन क्रमांक कोणता आहे की ज्या माध्यमातून इन्स्पेक्टरला संबंधित विक्रेत्याला सॅम्पलिंग केल्यानंतर सॅम्पलिंग केलेल्या बियाण्याचे पैसे देणं बंधनकारक केलेलं आहे? या संदर्भातला सेक्शन कोणता? आपल्याकडे 34 14-2. हा कोणी उत्तर दिलं? निरंजन देसाई. निरंजन देसाई. म्हणजे निरंजन देसाईंचं बाळ खेळत नाही त्यांचं कायद्याकडे लक्ष आहे सिद्ध झालं. त्यामुळं निरंजन देसाईंचं अभिनंदन आहे. आणखी एक प्रश्न आपण हा सेक्शन संपवताना सीड ऍक्ट संपवताना आणखी एक प्रश्न आपल्याला मी विचारू इच्छितो. कोणत्या सेक्शनच्या माध्यमातून राज्यातल्या कृषी अधिकाऱ्यांना निरीक्षक म्हणून दर्जा प्राप्त झाला? 13. सेक्शन 13. हा कोणी सांगितलं? निरंजन सोडून कोण आहेत का? विजय 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 ढवळे. विजय ढवळे. म्हणजे विभागाची शान आहेत. अजून एक छोटासा प्रश्न, आपल्याला पब्लिक सर्वंट म्हणून IPCच्या कोणत्या सेक्शनच्या माध्यमातून पब्लिक सर्वंट म्हणून आपल्याला अधिकार प्राप्त झाला? IPC 21. IPC धारा 21. म्हणजे हा जो सेक्शन आहे तो का लक्षात ठेवायचा? आपल्यावरती आपल्या कार्यक्षेत्रामध्ये FIR करण्याची वेळ आली तर आपल्याला FIR करत असताना संबंधित पोलीस निरीक्षकाला हे समजून सांगावं लागेल की सेक्शन क्रमांक 21 IPC आणि सेक्शन क्रमांक 13 सीड ऍक्ट या माध्यमातून मला अधिकार प्राप्त झालेला आहे. तर ते आपल्याला बसून घेतात आणि आपल्याकडनं प्रोसिक्युशन लॉन्च करून घेतात. आता आपल्याला सीड ऍक्ट समजला. सीड ऍक्ट मध्ये सेक्शन क्रमांक 25 होता. 25 काय म्हटला? सेक्शन क्रमांक 25 द लास्ट सेक्शन ऑफ सीड ऍक्ट 1966. महांगडे साहेब सांगा. दीपक महांगडे आहेत का? दीपक महांगडे जॉईन आहेत का? शाहूवाडी कृषी अधिकारी आहेत का? शाहूवाडी कृषी अधिकारी
निरंजन सांगा शेवटचा सेक्शन काय सांगतोय? निरंजन देसाई. सेक्शन क्रमांक 25 सीड ऍक्टचा, ह्यामध्ये सेक्शन क्रमांकचा हा शेवट होत असताना ह्यामध्ये काय म्हटलेलं आहे? सेंट्रल गव्हर्नमेंटला रूल करण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटने त्यानंतरच्या 2 वर्षामध्ये सीड रूल तयार केले आणि सीड रूल हे सीड ऍक्ट 1966चं इम्प्लिमेंटेशन करण्याच्या अनुषंगानं आपल्याला उपयोगी आहेत. आता सीड रूल आपण शिकत असताना सीड रूलमध्ये जे सीड रूलमध्ये जे रूल्स आपल्याला इम्प्लिमेंट करणं अत्यावश्यक आहे हे आपण रूल्स या माध्यमातून बघणार आहोत. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की 39 रूल्स आपल्याला शिकायचे आहेत. आता 39 रूल्स शिकत असताना आपण सीड ऍक्ट मध्ये 25 सेक्शन शिकलो. 25 सेक्शन मध्ये 8 ते 10 असे सेक्शन आहेत की ते फक्त इम्प्लिमेंट आपल्याला करणं गरजेचं आहे फील्डवरती, बाकीचे आपल्याशी संबंधित नाहीत. तर सीड रूल शिकत असताना त्या सीड रूल पैकी 39 जरी रूल त्यामध्ये नोटिफाय केले असले किंवा दिले असले तरी त्यापैकी आपल्याला इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगाने जे रूल्स आवश्यक आहेत त्याच्यावरती आपण जास्त चर्चा करणार. बाकीचे रूल्स आहेत ते आपण फक्त ओव्हरलुक करणार, फक्त लक्षात ठेवणार. आता सीड रूल 1968 आपण सुरू करायचं का? येस सर, करा सुरू. सीड रूल मध्ये रूल क्रमांक 1, कुठल्याही ऍक्टचा, कुठल्याही रूलचा आणि कुठल्याही कंट्रोल ऑर्डरचा पहिला जो सेक्शन, क्लॉज आणि रूल असतो त्याच्यामध्ये त्याचं टायटल दिलेलं असतं. तर यामध्ये सीड रूल 1968 आहे. त्यामध्ये रूल क्रमांक 1 मध्ये टायटल दिले द सीड्स रूल्स 1968. आपल्याला रूल फक्त माहिती पाहिजे. 2 नंबरमध्ये डेफिनेशन दिलेले असतात. 3 नंबरमध्ये सेंट्रल सीड कमिटी जी आपण सीड ऍक्ट मध्ये पाहिली त्या सेंट्रल सीड कमिटीचे फंक्शन दिलेत. 4 मध्ये त्यांना TADA ची तरतूद आहे त्यातल्या मेंबरना ती दिलेलं आहे. 5 नंबरमध्ये त्यांचे फंक्शन दिलेत सेंट्रल सीड लॅबचे. 6 नंबरमध्ये फंक्शन्स ऑफ सर्टिफिकेशन एजन्सी दिलेत. आता सेक्शन रूल क्रमांक 7 हा आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारची बॅग मार्केटमध्ये येत असताना कंटिन्यू करतो. सीड रूल संपवतो. सीड रूल मध्ये रूल क्रमांक 7 हा अत्यंत महत्वाचा आहे. आपण मंडल कृषी अधिकारी पंचायत समिती, कृषी विस्तार अधिकारी पंचायत समिती आपल्या कार्यक्षेत्रामध्ये फिरत असताना अशी कुठलीही बॅग आपल्या निदर्शनास आली की ज्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लेबलिंग नाही परंतु ते विकली जाते, कुठल्याही प्रकारचं लेबलिंग नाही परंतु विकली जाते, तर त्यामध्ये रूल क्रमांक 7 चा भंग होतो. आपण ती विक्री थांबवू शकतो. त्यामुळे रूल क्रमांक 7 काय सांगतो की प्रत्येक बॅगेवरती मार्किंग लेबलिंग कंपल्सरी आहे. तर हे बघणं गरजेचं आहे. रूल क्रमांक 8 आपल्याला काय सांगतो की हे लेबलिंग करत असताना, मार्किंग किंवा लेबलिंग करत असताना ते लेबलिंग कशा पद्धतीने असावं. आपण सेक्शन 6चा बी बघितला सीड ऍक्ट मध्ये. सेक्शन 6च्या बी मध्ये जे लेबलवरती मिनिमम स्टँडर्ड किंवा जर्मिनेशन टाकायचं आहे तर त्याप्रमाणे टाकलंय का नाही हे आपल्याला 8च्या 1च्या रूल मध्ये पाहता येतं. 8चा 2 सांगतो की त्याच्यामध्ये नेट कंटेंट टाकायला पाहिजे. 8चा 3 सांगतो डेट ऑफ टेस्टिंग टाकायला पाहिजे. 8चा 4 ABC स्टेटमेंट इंडिकेट ट्रीटेड सीड, म्हणजे ट्रीटेड सीड आहे ते टाकावं लागतं. जे केमिकल अप्लाय केले ते नाव टाकावं लागतं. केमिकल जर हायली पॉयझनस असेल तर त्याच्यावरती रेड पॉयझन म्हणून उल्लेख करणं, मर्क्युरियल्स असतील त्याचे ट्रीटेड केलं असेल, ट्रीटमेंट दिली असेल तर त्याचा उल्लेख करून डू नॉट यूज फॉर फूड, फीड और ऑइल पर्पज असा त्या लेबलवरती उल्लेख करणं कंपल्सरी निर्मात्याला आहे. तर ते आपण बघणं गरजेचं आहे.
8चा 5 आपल्याला सांगतो की रिस्पॉन्सिबल पर्सन जो आहे निर्मिती करणारा, तर त्याचा पत्ता देणं गरजेचं आहे. आणि 8च्या 5 मध्ये जो उल्लेख केलेला आहे, कंपनीचा पत्ता जर नसेल तर ते सीड आपल्या कार्यक्षेत्रामध्ये परवाना नसलेल्या उत्पादकाकडून आलेला आहे हे आपण या ठिकाणी समजू शकतो किंवा त्या अनुषंगाने आपण शोध घेऊ शकतो. त्यामुळे सेक्शन क्रमांक 8च्या माध्यमातून आपण एक लक्षात ठेवायचं, रूल क्रमांक 8च्या माध्यमातून आपण एक लक्षात ठेवायचं की जे लेबल आहे ते लेबल कंपल्सरी आहे रूल क्रमांक 7, आणि त्या लेबलवरती या पद्धतीचा मसुदा पाहिजे रूल क्रमांक 8. ह्या दोन्ही लक्षात ठेवा. आता रूल क्रमांक 9 आहे, त्या 9 मध्ये अशी तरतूद आहे की एखादी मोठी बॅग असेल आणि आतमध्ये छोटे पाऊच असतील तर आतमध्ये आणि बाहेर एकाच पद्धतीचं लेबल असावं अशा पद्धतीची तरतूद आहे. रूल क्रमांक 10 आपल्याला असं सांगतो की लेबल कुठलंही देत असताना बॅगेबरोबर त्या लेबलवरती कुठल्याही प्रकारचं फाल्स स्टेटमेंट किंवा मिसलिडिंग स्टेटमेंट करण्याचा अधिकार उत्पादकाला नाही. जे त्याच्यावरती आहे त्याचाच उल्लेख करण्याचा अधिकार त्याला प्राप्त झालेला आहे, आणि त्यानं त्याप्रमाणे केलंय का नाही याचा अधिकार आपल्याला प्राप्त होतो ते आपण बघू शकतो. रूल क्रमांक 11, कायद्यामध्ये विसंगत असणारं कुठलंही वाक्य टाकण्याला मज्जाव आहे लेबलवरती. रूल क्रमांक 12, आपल्या प्रोडक्टची जाहिरात करत असताना त्या जाहिरातीमध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर उल्लेख करण्याला मज्जाव आहे. म्हणजे सेक्शन क्रमांक 7, 8, 9, 10 रूल क्रमांक 7, 8, 9, 10, 11 आणि 12 लेबल कशा पद्धतीचं असावं, त्यानं कोणकोणत्या अटी शर्ती लेबल एक्सपोज करत असताना निर्मात्यानं पाळाव्यात, उत्पादकानं पाळाव्यात हे दिलेलं आहे. आता सेक्शन क्रमांक 13 जो आहे, 13चा एक सांगतो की एक्सपायर झालेलं मटेरियल विकायचं नाही. म्हणजे आपल्याला निरीक्षणाच्या अनुषंगानं एक्सपायर झालेलं मटेरियल जर आपल्याला सापडलं तर ते मटेरियल आपण आयदर स्टॉप सेलमध्ये घेऊन त्याला परत देण्याच्या अनुषंगानं आपण त्याला आदेश देऊ शकतो. एक्सपायर झालेलं बियाणं कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला जाणार नाही याची आपल्या कार्यक्षेत्रामध्ये निरीक्षक म्हणून आपण दक्षता घ्यायची. 13चा 1 रूल क्रमांक 13चा 1. रूल क्रमांक 13चा 2, कुठलंही लेबल आहे बॅगेवरती तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची खाडाखोड, फॉर एक्झाम्पल एक्सपायर झालंय परंतु डीलरनं ते खपावं म्हणून त्याच्या लेबलला खाडाखोड केली आणि एक्सपायरीची तारीख बदलली तर तसा अधिकार कुठल्याही डीलरला प्राप्त नाही. म्हणजे सेक्शन क्रमांक 13चा 2 रूल क्रमांक 13चा 2 सांगतो की कुठल्याही लेबलवरती खाडाखोड करण्याचा अधिकार नाही. खाडाखोड असेल तर तो लॉट आहे तसा आपण परत पाठवू शकतो किंवा तो कायद्याच्या अनुषंगाने आपण ऍक्शन पॉइंट मध्ये घेऊ शकतो. 13चा 3 हा रूल क्रमांक अत्यंत महत्वाचा आहे. कुठलाही बियाणं विक्रेता असेल, उत्पादक असेल तर पाठीमागच्या 3 वर्षाचं रेकॉर्ड त्यानं जतन करणं गरजेचं आहे. त्याच्या दुकानामध्ये 1 वर्षामध्ये जेवढे लॉट आले त्या लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला तर तो लॉट त्यानं जतन करून ठेवणं गरजेचं आहे. एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांनी बियाणं घेतलं आणि ते 3 महिन्यांनी बिफोर एक्सपायरी पेरलं आणि उगवलं नाही तर त्याच्याकडे त्या लॉटचं सॅम्पल बियाणं किंवा लॉट जतन करून ठेवणं बंधनकारक आहे. आता सोयाबीनच्या तक्रारीच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी तालुकास्तरीयनं खूप चांगलं काम केलं त्या समितीनं, परंतु हे काम करत असताना असं कुणीही सांगितलं नाही की बाबा आम्ही तालुकास्तरीय समितीची तपासणी करत असताना फील्डवरती गेलो, नंतर दुकानात गेल्यानंतर त्यानं तो लॉट ठेवलेला आहे असं कुणीही उल्लेख केलेला नाही. त्यामुळं आपण हा सेक्शन लक्षात, हा जो रूल आहे सीड रूल 1968 रूल क्रमांक 13चा 3, प्रत्येक दुकानदारावरती त्यानं विकलेल्या लॉटचं गार्ड सॅम्पल जे आहे ते 1 वर्षासाठी जतन करण्याचं बंधन आहे त्याच्यावरती. त्यामुळं आपण जे मोगमपणे सांगितलं की कुठेही बियाणं उपलब्ध झालं नाही तर हे आपलं म्हणणं चुकीचं आहे. आपल्या विभागामध्ये प्रॉब्लेम आले नाहीत म्हणून आपल्याला याची विचारणा झाली नाही, परंतु रूल क्रमांक 13चा 3 हा फील्डवरती इम्प्लिमेंट करण्याच्या अनुषंगानं भविष्यात आता कांद्याच्या तक्रारी आल्या किंवा बाजरीच्या तक्रारी आल्या तर या माध्यमातून हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. भविष्यात जर्मिनेशनचे प्रॉब्लेम आल्यावरती कुठले सेक्शन्स, कुठले रूल्स आणि कुठले क्लॉजेस हे अत्यंत महत्वाचं आहे हे आपण नोट करणं आणि ते आपल्या डायरीमध्ये नेहमी सोबत घेऊन फिरणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे सेक्शन क्रमांक 13चा 3 हा लक्षात ठेवावा. रूल क्रमांक 14 1चा ए. आता आपण आपल्या BSc ऍग्रीच्या सीडच्या कोर्समध्ये शिकलो की सीडचे 6 प्रकार आहेत.
आपल्यापैकी सीडचे 6 प्रकार ओळीनं कुणाला सांगता येतील का? ऑल ऑफिसर्स, ऑल ट्रेनिंग ऑफिसर्स, कुणालाही माझी आपल्याकडनं किमान एकाकडनं अपेक्षा आहे की त्याला ते 6च्या 6 प्रकार सांगता येतील. न्यूक्लियस सीड, ब्रीडर सीड, फाउंडेशन सीड, ओके, बरोबर. रजिस्टर सीड, सर्टिफाइड सीड अँड ट्रुथफुल सीड. अभिनंदन अभिनंदन. विजय ना? नाही, हरिदास बोंगे. कोण? हरिदास बोंगे, मंडळ कृषी अधिकारी महागाव. मंडल कृषी अधिकारी महागाव म्हणजे गडिंग्लज. हा, गडिंग्लज. हा, गडिंग्लजच्या टीमचं अभिनंदन आहे. जे किमान आपल्याला आपण शब्द लक्षात ठेवला होता डिग्रीमध्ये, आठवतोय का? NBFRCT, न्यूक्लियर ब्रीडर, फाउंडेशन, रजिस्टर, सर्टिफाईड आणि शेवटचा ट्रुथफुल. तर हे कायद्यामध्ये सुद्धा यांना उल्लेख केलेला आहे. कायद्यामध्ये सीड रूल 1968 यामध्ये सेक्शन क्रमांक 14चा रूल क्रमांक 14च्या 1चा ए, फाउंडेशन सीड इज द प्रोजेनी ऑफ ब्रीडर सीड. म्हणजे आपला न्यूक्लियस सीड पहिला होता, दुसरा ब्रीडर होता. ब्रीडरची प्रोजेनी आहे ही फाउंडेशन सीड असते. हे रूल क्रमांक 14च्या 1च्या ए मध्ये नमूद केलेलं आहे. म्हणजे आपण सीडच्या अनुषंगाने सॅम्पलिंग करत असताना किंवा कुठलंही कायदेशीर काम करत असताना सीडला जे नाव दिलेलं आहे, फाउंडेशन असेल, सर्टिफाईड असेल, तर त्याचा उल्लेख कायदेशीर आहे. कायद्यामधले काही रूल्स हे पर्टिक्युलर त्या फाउंडेशन सीड असेल तर 14च्या 1चा ए, 14च्या 1चा बी रजिस्टर सीड, 14च्या 1चा सी सर्टिफाईड सीड आणि 14चा 2 सर्टिफाईड सीड इज द प्रोजेनी ऑफ सर्टिफाईड सीड फॉर 3 जनरेशन. म्हणजे त्याच्यामध्ये जर्मिनेशनचा आणि प्युरिटीचा प्रॉब्लेम येणार नसेल अशी खात्री झाली तर सर्टिफाईड सीड ही सर्टिफाईड सीडची पुढच्या 3 वर्षासाठी प्रोजेनी होऊ शकते. हे 14च्या 2 न दिलं आणि म्हणून मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात जे बियाणं असतं ते फाउंडेशन, सर्टिफाईड आणि ट्रुथफुल हे मोठ्या प्रमाणात येतं. आता सेक्शन क्रमांक 15 आणि 16 ज्यांना सर्टिफिकेशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सर्टिफिकेशनची प्रोसिजर दिल्या. म्हणजे 15 सांगतो की त्यांनी फॉर्म 1 मध्ये अप्लाय करावं, 16 सांगतो की बाबा त्या सर्टिफिकेट एजन्सीकडे त्यांनी पाठवावं आणि 17 सांगतो की त्याने फॉर्म 2 मध्ये त्यांनी सर्टिफिकेशनचं प्रोसिजर करून घ्यावी. त्याला सर्टिफिकेशन मिळालं नाही तर तो अपील करू शकतो. रूल क्रमांक 18 अपीलेट ऑथॉरिटीकडे प्रोसिजर चालू शकते. रूल क्रमांक 19 आपल्याला आवश्यक नाही. रूल क्रमांक 20 आहे, आपण जो नमुना ज्या लॅबमध्ये पाठवतो त्या लॅबचा अनालिस्ट जो आहे त्याला सुद्धा कायद्याने त्याचं क्वालिफिकेशन, म्हणजे मला वाटलं की मला सीड अनालिस्ट म्हणून काम करायचं आहे तर मला वाटलं म्हणून माझी नियुक्ती करावी असं गव्हर्नमेंटवरती बंधन नाही. गव्हर्नमेंटवरती बंधन काय आहे की सीड अनालिस्ट म्हणून मला जर नेमायचं असेल तर कायद्याने विहित केलेल्या रूल क्रमांक 20 मध्ये जे विहित केलेलं क्वालिफिकेशन आहे ते क्वालिफिकेशन माझ्याकडे पाहिजे. म्हणजे सीड अनालिस्ट जो आहे तो आयदर MSc ॲग्री पाहिजे, बॉटनी पाहिजे, हॉर्टिकल्चर पाहिजे आणि त्याला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे, किंवा BSc ॲग्री पाहिजे, त्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे सीड अनालिस्टचं पोस्टिंग होत असताना त्याला MSc ॲग्री 1 वर्ष एक्सपिरियन्स किंवा BSc ॲग्री 3 वर्ष एक्सपिरियन्स अशा पद्धतीची तरतूद ही सीड रूल 1968 मध्ये केलेली आहे. त्यामुळे कुणालाही वाटल्याने आपण अनालिसिस करायला बसलो असा अधिकार आपल्याला कायद्याने दिलेला नाही. आता यामध्ये 20 आणि 21 जो आहे तो सीड अनालिस्टची कार्यपद्धती, त्याचं क्वालिफिकेशन याच्या संदर्भात आहे. रूल क्रमांक 20 सांगतो की तो BSc ॲग्री 3 वर्ष एक्सपिरियन्स, MSc ॲग्री 1 वर्ष एक्सपिरियन्स. 21चा 3 सांगतो की सीड अनालिस्ट आहे, सीड अनालिस्टला सॅम्पल प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसाच्या आत रिपोर्ट द्यायचा आहे. तो फॉर्म नंबर 7च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा आहे. आता 22 मध्ये सीड इन्स्पेक्टर होण्यासाठी आपलं क्वालिफिकेशन काय पाहिजे हे नमूद केलेलं आहे. BSc ॲग्री कंपल्सरी पाहिजे, 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. आपल्याकडं मी आवर्जून सांगतो या माध्यमातून की बऱ्याचशा प्रोसिक्युशन आपण लॉन्च करत असताना आपल्याला प्राप्त झालेल्या अधिकारांच्या अटी शर्तीमध्ये आपण बसत नाही, म्हणून बरेचसे निकाल शासनाच्या विरुद्ध जातात. म्हणजे सीड इन्स्पेक्टर म्हणून एखादा माझा मंडल कृषी अधिकारी DQCI म्हणून काम करत असेल, विस्तार अधिकारी एखादा काम करत असेल तर तो त्याच्या पहिल्या वर्षामध्ये काम करत असताना त्याला 1 वर्षाचा अनुभव नाही, म्हणून त्यानं गाठलेलं प्रोसिक्युशन आहे त्याचा निकाल शासनाच्या विरुद्ध लागू शकतो. म्हणजेच हे काम करत असताना आपल्याकडे क्वालिफिकेशन प्लस अनुभव ह्या दोन्ही गोष्टी असतील तर आणि तर आपण एखाद्या कोर्ट केसचा पाठपुरावा करू शकतो. त्यामुळे रूल क्रमांक 22 आपण
वाचणं, व्यवस्थित त्याचा अभ्यास करणं आणि त्या अनुषंगानं कायदा इम्प्लिमेंट करत असताना आपण वागणं हे आपल्यावरती बंधनकारक आहे. आता मगाशी आपण इन्स्पेक्टरचे पॉवर्स बघितले, तसे सीड रूल्समध्ये पण काही पॉवर्स दिलेले आहेत. त्या पॉवर्समध्ये आपल्याला आपल्या पॉवर ज्या आहेत सीड इन्स्पेक्टरच्या त्या आणखी स्पेसिफाय केल्यात. ते 22 मध्ये आपलं नियुक्ती आहे आणि क्वालिफिकेशन आहे. रूल क्रमांक 23 मध्ये आपल्याला असा अधिकार प्राप्त झालाय की कुठल्याही स्टोरेज प्लेसला, कुठल्याही सेल प्लेसला सीडच्या आणि कुठल्याही ग्रोविंग, फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर ठिकाणी महाबीजचे ट्रायल्स घेत आहेत आणि त्या ट्रायल्स झाल्यानंतर तिथलं जे प्रोडक्शन आहे ते सीड म्हणून युटिलाइज करणार असतील तर त्या ग्रोविंग प्लेसला व्हिजिट देण्याचा अधिकार आपल्याला 23A माध्यमातून मिळालेला आहे. हा नोट करून घेतला निरीक्षकांनी, तरी सुद्धा आपल्या कार्यक्षेत्रामध्ये चालू असणाऱ्या ट्रायलवरती आपण ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून जाऊ शकतो आणि त्या ठिकाणी निर्मित किंवा उत्पादित झालेलं जे उत्पादन आहे ते सीड म्हणून भविष्यात वापरलं तर ते सीड म्हणून चांगल्या पद्धतीने कसं होईल याच्यावरती आपण ग्रोविंग प्लेसला व्हिजिट देऊन नियंत्रण करू शकतो. तर हा पर्टिक्युलर अधिकार आपल्याला स्पेसिफाय केला 23A रूलमध्ये. रूल क्रमांक 23C यामध्ये सॅम्पलिंग करत असताना कायद्याचा भंग करणारं सॅम्पलिंगला प्राधान्य द्यावं, जे सॅम्पल सहजासहजी पास होईल त्याला प्राधान्य देऊ नये अशा पद्धतीची तरतूद आहे. 23D मध्ये आपण एखादी तक्रार आली, म्हणजे हा 23 जो रूल आहे, मी सगळ्यांना विनंती करतो, सगळे ऐकतात का? दीपक महागडे मला वाटतं जॉईन झाले आता. सर आहे सर. हा, तर आपण 23 आपण आता सीड रूल 1968 शिकतोय. सीड रूल 1968 शिकत असताना सगळ्या राज्याचं लक्ष रूल क्रमांक 23A वरती होतं. तर ह्याच्यावरती आपल्याला जास्त चर्चा करायची, ह्याच्यावरती आपल्याला कन्क्लुजनला यायचं आणि याप्रमाणे आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करून घ्यायच्या. तर रूल क्रमांक 23चा स्मॉल ए जो आहे त्या स्मॉल एच्या माध्यमातून निरीक्षकानं कुठं कुठं जावावं हे निश्चित केलेलं आहे. 23चा स्मॉल सी सॅम्पलिंग कशाचं करावं, सस्पेक्टेड सीडचं करावं. 23चा डी एखादी तक्रार आली तर त्याच्या अनुषंगानं इन्व्हेस्टिगेट करण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झाला आहे. 23चा ई ह्याच्यामध्ये रेकॉर्ड एखादं कल्प्रिट असेल, दोषी असेल तर ते सीज करण्याचा अधिकार प्राप्त आहे. 23चा एफ नियमबाह्य इम्पोर्ट झाला असेल तर तो प्रोहिबिट करण्याचा अधिकार प्राप्त झाला आपल्याला. 23चा जी ऍक्टचा भंग करणारा कुठलाही विक्रेता असेल, उत्पादक असेल तर त्याच्यावरती प्रोसिक्युशन लॉन्च करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. म्हणजे आपण कोर्टात गेलो आणि आपल्याला विचारलं की कशाच्या आधारावरती प्रोसिक्युशन लॉन्च केलंय तर आपण 23चा जी सांगायला पाहिजे. आता 23चा एच आहे त्याच्यामध्ये अगदी क्लिअर केलंय, राज्य सरकारचे काही परिपत्रक आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंटचे काही अमेंडमेंटचे गॅझेट आहेत, या सगळ्यांचा विचार करून निरीक्षकाच्या सत्सत्विक बुद्धीनं तो त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये काम करू शकतो. त्याच्या गरजेनुसार कोणत्याही प्रकारचे ऍक्शन आणि ऍक्शनच्या अनुषंगाने कारवाई करणं त्याला अधिकार या 23H मध्ये, रूल क्रमांक 23H मध्ये प्राप्त झाले. आता हे सगळे अधिकार वापरत असताना एक अधिकार तुम्हाला दिला 23चा डी. 23च्या डी मध्ये काय म्हणलं की तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखाद्या बियाण्याची जर्मिनेशनची किंवा प्युरिटीची तक्रार जर आली तर त्या अनुषंगानं तुम्ही 23च्या डी चा वापर करून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर म्हणून ऍज इट इज तुमची नियुक्ती केलेली आहे. बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की कुणी काय काम करावं हे न समजल्यामुळे काही गोष्टीमध्ये तक्रारीमध्ये आपल्याला तक्रारी रिझॉल्व्ह करायला थोडासा वेळ लागला. परंतु 23च्या डीच्या अनुषंगानं जेवढे निरीक्षक आहेत त्याला तो इन्व्हेस्टिगेशनचा सुमोटो अधिकार प्राप्त झालेला आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. आता आपण 23च्या कॅपिटल ए मध्ये आलो, हे सगळ्यांनी अत्यंत महत्वाचं आहे आणि हे ऐकून घेणं किंवा हे ऐकून घेऊन समजून घेऊन याप्रमाणे हा जो रूल आहे तो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये इम्प्लिमेंट करणं अत्यंत गरजेचं आहे. कुठल्याही निरीक्षकाच्या कार्यक्षेत्रामध्ये तालुका स्तरावर असेल, गाव स्तरावर असेल, जिल्हा स्तरावरती असेल किंवा विभाग स्तरावरती असेल किंवा राज्य स्तरावरती असेल, बियाणाची कुठलीही तक्रार आली तर त्या तक्रारीच्या अनुषंगानं 2014 मध्ये समिती स्थापन झाली, त्याच्यामध्ये एसडीओ अध्यक्ष होते. 2020 मध्ये समिती आली, त्याच्यामध्ये तालुका कृषी अध्यक्ष केलं. बियॉन्ड दॅट या समितीच्या पलीकडे जे जे निरीक्षक आहेत त्या कार्यक्षेत्रासाठी त्यांना 23च्या डी चा सुमोटो अधिकार प्राप्त झाल्यामुळे तो इन्व्हेस्टिगेशन करू शकतो आणि शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो. आपण सीड ऍक्ट पाहिला, सीड रूल आपण पाहतोय, सीड कंट्रोल ऑर्डर आपण पाहणार आहोत. तर मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे की सीड ऍक्ट असेल, सीड कंट्रोल ऑर्डर असेल किंवा सीड रूल असेल, ह्या सगळ्याचा गाभा जर आपण पाहिला
तर बियाणं विकत घेणाऱ्या शेतकऱ्याला 100% न्याय देण्याच्या अनुषंगाने सगळी कलमं आहेत. भलेही विक्रेत्याला उत्पादकाला शिक्षा जास्त नाही झाली तर चालेल, पण कुठल्याही शेतकऱ्यावरती त्यानं घेतलेल्या बियाणाच्या अनुषंगाने नुकसान झालं, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला, तर त्याला न्याय देण्याच्या अनुषंगाने कायदा परफेक्ट बनवलेला आहे. तर त्याचा वापर आपण तेवढ्या क्युरियासिटीनं किंवा ॲक्युरसीनं त्याचं इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. 23च्या ई मध्ये पॉवर दिल्या स्मॉल ए मध्ये, त्या पॉवर देत असताना 23च्या कॅपिटल ए मध्ये आपल्या कार्यक्षेत्रामध्ये अशी अनुचित प्रकार घडला, जर्मिनेशनचा प्रॉब्लेम आला, जर्मिनेशनची एखादी तक्रार आली, तर आपण काय करावं हे दिले. समजून घ्या. 23चा कॅपिटल ए चा 1, 23चा कॅपिटल ए चा 1 हा काय सांगतो? उगवणीची तक्रार आली, फॉर एक्झाम्पल उगवणीची तक्रार आली करवीर तालुक्यामध्ये, करवीर तालुक्यामधून बालिंगे या गावातनं तक्रार आली. ओके, बालिंगे ह्या गावातनं तक्रार जर आली असेल तर बालिंगे गावासाठी तालुकास्तरीय समिती करवीरची आहे. म्हणजे तालुकास्तरीय समिती ही ह्यामध्ये हा कायदा इम्प्लिमेंट करणारी एक यंत्रणा झाली. कायद्यानं आपल्याला मान दिला किंवा कायद्यानं आपल्याला अधिकार दिला म्हणून. तर या कमिटीनं तात्काळ शेतावरती भेट देणं गरजेचं आहे. शेतावरती भेट दिली असताना प्रत्यक्ष जर्मिनेशन किती झालं आणि प्रत्यक्ष जर्मिनेशन किती झालं नाही हे स्पेसिफाय करणं गरजेचं आहे. तिथं त्यांना लक्षात आलं की जर्मिनेशन झालेलं नाही, शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे, तर तात्काळ त्या समितीने संबंधित डीलरच्या दुकानात येणं अपेक्षित आहे. आता इथं महत्वाचा रोल होतो की डीलरच्या दुकानामध्ये त्यानं जे बियाणं दिलं ज्या लॉटचं, तो लॉट चेक करणं, त्या लॉटचं बियाणं उपलब्ध असेल तर कायद्यानं विहित केलेल्या पद्धतीमध्ये त्याचा नमुना घेणं, तो नमुना लॅबला पाठवणं आणि लॅबचा त्या अनुषंगाने येणारा अनालिसिस रिपोर्ट आहे त्या आधारावरती प्रोसिक्युशन लॉन्च करणं, ही कार्यपद्धती विशद केलेली आहे 23च्या ए च्या 1 मध्ये. आता आपल्याकडे ज्या तक्रारी झाल्या, माझ्या माहितीनुसार 218 तक्रारी आपल्या विभागात झाल्या. मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की आपल्यातल्या 218च्या 218 शेतकऱ्यांना आपण न्याय देऊ शकलो, नुकसान भरपाई देऊ शकलो. त्यामुळे आपल्याला ना FIR करावा लागला, ना टोकाची कुठली भूमिका घ्यावी लागली, ना कुठल्याही निरीक्षकावर आपल्याला कारवाई करावी लागली. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपण ते हँडल केलं. परंतु ह्याच्यामध्ये काही माल प्रॅक्टिसेस आमच्या विभाग स्तरावरती लक्षात आले. परवा ज्या कंपन्यांवरती FIR झालेत विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि त्या कंपन्यांचं हिअरिंग चालू आहे आणि त्यांच्या उगवणीची तक्रार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये होती. उदाहरण देतो मी महागुजरात सीडचं. महागुजरात सीडनी जे सोयाबीन दिलं ते बऱ्याच ठिकाणी उगवलं नाही, त्याचा पर्टिक्युलर एक लॉट होता तो आपल्या कार्यक्षेत्रामध्ये उगवला नाही. तर या सुनावण्या होताना आपल्याकडे FIR होण्याचा संभव नव्हता किंवा तशी परिस्थिती आली नाही, आपण FIR कुठेही केला नाही. परंतु त्याच कंपनीवरती त्याच लॉटसाठी एखाद्या बाहेरच्या कार्यक्षेत्रामध्ये FIR झाला आणि म्हणून त्याची सुनावणी लागली आणि त्या सुनावणीला आपण निरीक्षक म्हणून तालुकास्तरीय समिती म्हणून अटेंड केलं. तर आमच्या लक्षात असं झालं की तालुका स्तरावरती जेवढे पंचनामे झाले, मंडल कृषी अधिकाऱ्यांनी बारकाईनं ऐकावं, पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी, कृषी विस्तार अधिकाऱ्यांनी बारकाईनं ऐकावं. तर आम्ही जे पंचनामे वाचले त्या पंचनाम्यामध्ये शेवटच्या पॅराग्राफमध्ये जो निष्कर्ष द्यायचा आहे तो निष्कर्ष आपण मोगम दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण कुठेही म्हणलं नाही की 50% उगवले, 50% उगवले नाहीत, असं कुठेही म्हणलेलं नाही. आपण मोगम म्हणलं 30 ते 35% उगवलं नाही, 30 ते 35% नुकसान झालं. 30 ते 35% उगवलं नाही काही ठिकाणी म्हणलं, काही ठिकाणी आपण म्हणलं की 60 ते 70% शेतकऱ्याचं नुकसान झाले. कशामुळे झाले? सीडमुळे झाले, सीडच्या जर्मिनेशन प्रॉब्लेममुळे झाले, काहीच उल्लेख केला नाही. त्यामुळं सदर पंचनाम्यांचा संचालक महोदयांच्या केबिनमध्ये पंचनामा झाला. आपल्याकडची चांगली गोष्ट ही आहे की आपल्याकडच्या शेतकऱ्यांना न्याय दिल्यामुळे कुठलीही घटना किंवा कुठलाही पर्टिक्युलर पंचनामा हा सिव्हिअरली कन्सिडर केला नाही. परंतु विदर्भ मराठवाड्यामध्ये असे पंचनामे करणारे जे निरीक्षक आहेत, ज्या समित्या आहेत, त्या समित्यांना कंपनीला कारवाईला सामोरं जाण्याच्या ऐवजी अशा समित्यांना सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागलं, ही शोकांतिका आहे. ओनली बिकॉज ऑफ अनअवेअरनेस ऑफ ऍक्ट अँड सेक्शन्स अँड रूल्स अँड क्लॉजेस ऑफ ऍक्ट. त्यामुळं 23(1) चा ए समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. 23(1) चा ए काय सांगतो? सीड उपलब्ध असेल तर घ्या, लॅबला पाठवा, रिपोर्ट निगेटिव्ह आला, जर्मिनेशन मध्ये प्रॉब्लेम आला तर प्रोसिक्युशन लॉन्च करा, शेतकऱ्याला न्याय द्या, नुकसान भरपाई द्या. तुमच्यानं शक्य झालं तर द्या, नसेल तर तुमच्यातला स्ट्रॉंग रिपोर्ट बनवा आणि तो त्या शेतकऱ्याला द्या, तो ग्राहक न्यायालयात जाईल. आपल्याकडे हे बऱ्याच अंशी ग्राहक न्यायालयाचा विषय आला नाही, परंतु भविष्यात अशा तक्रारी झाल्या तर 23(1) चा आपल्याला माहित पाहिजे, 23(a) चा 1 आपल्याला माहित पाहिजे. आता 23(a) चा 1 आणि 2 ह्याचा एकत्रित विचार केला आणि अशी परिस्थिती लक्षात आली
तक्रार आली, तक्रारीची शहानिशा केली, दुकानात गेलो, त्या लॉटचा नमुनाच उपलब्ध नाही, असं झालंय का? मांगडे साहेब सांगा जरा. झालंय सर तसं. म्हणजे आपल्याकडच्या 100% केसेसमध्ये असंच झालं की कुठंही बियाणं उपलब्ध झालं नाही. बाकीचे अनम्यूट व्हा. बाकीचे मेंबर अनम्यूट व्हा. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो असं झालं की बियाणाचा नमुना मिळाला नाही. मग मी मगाशी तुम्हाला एका रूलची आठवण करून दिली की त्याच्यामध्ये त्यानं जो लॉट विकलेला आहे त्या लॉटचं गार्ड सॅम्पल कंपल्सरी ठेवणं गरजेचं आहे. त्यानं जर गार्ड सॅम्पल ठेवला असेल तर निरीक्षक म्हणून त्या गार्ड सॅम्पल मधला नमुना सुद्धा काढण्याचा अधिकार आपल्याला होता. परंतु कुठेही कुठल्याही निरीक्षकानं अशा पद्धतीचं धारिष्ट किंवा अशा पद्धतीचं आपलं कर्तव्य बजावताना कुठल्याही निरीक्षकानं कामगिरी केली किंवा कारवाई केली असं दिसलं नाही. तर मला या माध्यमातून पूर्वी काय चुकलोय ह्याची जाणीव करून देण्यापेक्षा यापुढे काम करत असताना जर्मिनेशनचा प्रॉब्लेम तक्रार झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कायदा 100% इम्प्लिमेंट केला. आणि कायदा इम्प्लिमेंट करताना मला माझ्या ज्ञानातून निरीक्षक म्हणून मी कुठल्याही प्रकारची कुचराई केली नाही हे कुठल्याही निरीक्षकाला ठामपणे सांगता आलं पाहिजे. तो पंचनामा करत असताना त्या पंचनाम्याच्या निष्कर्षामध्ये आता मंडल कृषी समितीमध्ये काही ठिकाणी सचिव आहेत, कृषी अधिकारी पंचायत समिती सचिव आहेत आणि आपले तालुका कृषी अधिकारी वरिष्ठ जे आहेत तुमच्या दोघांचे हे त्या समितीचे अध्यक्ष आहेत. तर आपली समिती आपला अध्यक्ष हा अडचणीत येणार नाही ह्या अनुषंगाने ह्या कायद्याचा आपण अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे ह्या क्लॉजला ह्या रूल्सला मी जादा वेळ देतो. यामध्ये तो जो आपण पंचनामा करणार आहोत त्या पंचनाम्यामध्ये स्पष्ट उल्लेख पाहिजे की 1 एकर क्षेत्रामधल्या 30 गुंठ्यामध्ये उगवण झाली नाही. म्हणजे किती टक्के उगवण झाली नाही? 75% उगवलं नाही. सो दिस इज बिकॉज ऑफ फॉल्टी सीड. सदोष बियाणामुळं 75% अमुक अमुक शेतकऱ्याच्या शेतामध्ये उगवण झाली नाही. म्हणजेच 75% जर्मिनेशन कमी झालं हे आपल्याला त्या अहवालातून सिद्ध झालं पाहिजे. 23A माध्यमातून बऱ्याच जणांनी कोर्ट केस दाखल केल्या. कुणी कुणी केल्या? कोर्ट केस दाखल केलेला एखादा निरीक्षक आहे का आज? A माध्यमातून तक्रार झाल्यानंतर कंपनीवरती कोर्ट केस दाखल केली. पलूस तालुक्यामध्ये केली, कराड तालुक्यामध्ये केली, सातारा जिल्ह्यामध्ये केल्या. तर प्रत्यक्ष ही कोर्ट केस दाखल केलेलं एखादा निरीक्षक आहे का ट्रेनिंग मध्ये? ज्यांनी 23A अंतर्गत कोर्ट केसेस दाखल केल्या, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली नाही, तो पुढे गेला, त्याच्या अनुषंगाने खूप भविष्यात विचारणा झाली, तर निरीक्षकाने निरीक्षकाचं कर्तव्य केलं. त्यामुळे निरीक्षकाला कुठल्याही पद्धतीच्या त्याच्या कर्तव्यात कसूर झाली म्हणून शिक्षा होणार नाही. परंतु ज्यांनी दाखल केल्या नाहीत त्यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कसूर केला म्हणून शेतकऱ्याला न्याय जर शेवटपर्यंत नाही मिळाला तर त्या निरीक्षकाने त्याचा रोल केला का ह्याची ज्यावेळी विचारणा होईल त्यावेळी आपण ह्या प्रक्रियेमध्ये जेवढे डॉक्युमेंट तयार केलेत त्या डॉक्युमेंटमध्ये आपण 100% कायदा इम्प्लिमेंट केला हे दिसलं पाहिजे. ही हा रूल शिकवत असताना माझी सगळ्यांना विनंती आहे. त्याच्यामध्ये अपेक्षित असं होतं की 23A कोर्ट केस दाखल करत असताना शेतकऱ्याला न्याय मिळण्याच्या अनुषंगाने आम्ही त्याच्या शेतावरती गेलो, तिथं वस्तुस्थिती होती की बियाणं उगवलं नाही. त्यानंतर आम्ही दुकानदाराकडे आलो, तिथं वस्तुस्थिती होती की बियाणं मिळालं नाही. त्यामुळं फॉल्टी सीड जबाबदार आहे हे आम्हाला सिद्ध करता आलं नाही म्हणून आम्ही तो पंचनामा केला आणि त्याच्यामध्ये 75% उगवलं नाही असा जो पंचनाम्याचा रिपोर्ट आहे दॅट रिपोर्ट ऍक्ट ॲज अ अनालिसिस रिपोर्ट ऑफ लॅब. म्हणजे बियाणं आपल्याला सॅम्पलिंगसाठी मिळालं नाही परंतु फॉल्टी सीड होतं हे ह्या पंचनाम्याच्या रिपोर्टच्या माध्यमातून आपण सिद्ध करू शकलो आणि म्हणून आपण 23A दाखल करू शकलो आणि म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळाला. त्यामुळे 23Aचं महत्व हे अबाधित आहे. परंतु 23A कोर्ट केस दाखल करत असताना त्याच्या पंचनाम्यामध्ये जर उल्लेख नसेल किती टक्के जर्मिनेशन कमी झालं तर त्या कोर्ट केसचा निकाल शासनाच्या विरुद्ध लागणार आणि संबंधित तालुकास्तरीय समिती ह्यामध्ये आपण कुचराई केली म्हणून जबाबदार धरली जाणार. त्यामुळं ह्यामध्ये कारवाई करत असताना आपला जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये 90% उगवलं नाही तर 90% उगवलं नाही,
त्यासाठी सीड जबाबदार आहे तर सीड जबाबदार आहे असा स्पष्ट उल्लेख पाहिजे. आणि हा स्पष्ट उल्लेख करून कायद्याचे जेवढे क्लॉजेस आहेत, सेक्शन्स आहेत, रूल्स आहेत, याचा वापर करून आपण प्रोसिक्युशन लॉन्च करणं अपेक्षित आहे. आता सांगलीमध्ये काही तक्रारी झाल्या ज्वारी बाजरीच्या बाबतीत, साताऱ्यामध्ये ओनियनच्या बाबतीत तक्रारी झाल्या आणि कोल्हापूरमध्ये सोयाबीनच्या बाबतीत झाल्या. यापुढं सीडच्या अनुषंगानं जर्मिनेशनची कोणतीही तक्रार झाली तर आपल्याला 23A चा 1 आणि 23A चा 2 माहिती असावा. तालुकास्तरीय समितीला आपण मार्गदर्शन करावं आणि आपली तक्रार ही तालुका स्तरावरती त्याचं निवारण होईल याची दक्षता घ्यावी. 23A चा 1 आणि 23A चा 2 हा अत्यंत महत्वाचा आहे. या अनुषंगानं मंडल कृषी अधिकारी त्या समितीमध्ये, कृषी अधिकारी पंचायत समिती त्या समितीमध्ये आपलं प्रामाणिक रोल करेल अशी एक छोटीशी अपेक्षा या रूल्सला शिकवताना मी करतो. आणि आपण पुढच्या रूलला शिफ्ट होऊ. रूल नंबर 24, त्याच्यामध्ये आपण सॅम्पल काढत असताना ते क्लीन अँड ड्राय प्लेसमध्ये पाहिजे. त्या कंटेनरला आपण लेबलिंग करायला पाहिजे. 25 सांगतो. 26 सांगतो आपण त्याला व्यवस्थित सिलिंग करायला पाहिजे. 27 सांगतो की स्टॉप सेल देत असताना तो फॉर्म नंबर 3 मध्ये द्यावा. सीझर फॉर्म नंबर 4 मध्ये करावा. सॅम्पल सेंड करावं ते 5 नंबरमध्ये करावं. त्यानंतर प्रिझर्वेशनच्या अनुषंगानं सॅम्पलमध्ये काही प्रिझर्वेटर टाकावे. 31 नंबरचा रूल सांगतो. आपण यातलं प्रिझर्वेटर टाकला अशा पद्धतीचा निरीक्षक कोण आहे का? कोणच नसतो. तर आपण काम करत असताना आपणही कुठं चुकलोय हे जर पुढचा सिद्ध करू शकला तर अशा केसेसचा निकाल शासनाच्या विरुद्ध लागतो. त्यामुळं शासन स्तरावरती एक ड्राईव्ह चालू आहे की किती कोर्ट केसेस दाखल केल्या त्यापैकी शासनाच्या बाजून निकाल किती लागले आणि ज्यांचे निकाल शासनाच्या बाजून निकाल लागले त्या निरीक्षकाचा राज्य स्तरावरती सत्कार करण्याचं सुद्धा प्रयोजन आपल्या राज्य स्तरावरती केलेलं आहे. निरीक्षक म्हणून माझी सर्व निरीक्षकांना विनंती आहे की आपण गाठलेल्या केसचा निकाल हा शासनाच्या बाजूने लागावा आणि त्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करावं. त्या पद्धतीच्या आपली बाजू मांडावी आणि बाजू मांडत असताना आपण आपलं कर्तव्य बजावताना कुठेही चूक ठेवलेली नाही हे आपल्याला सिद्ध करता यावं. त्यासाठी ह्या सगळ्या रूलचा आपल्याला अभ्यास व्हावा. रूल क्रमांक 31 सांगतो की जे सॅम्पल पाठवतो त्याच्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह टाकावं. त्याच्यामध्ये आपण काय क्वांटिटी काढली त्याचा उल्लेख करावा. अनालिसिस करत असताना 33 नंबरचा रूल सांगतो की आपण सील केलेला नमुना हा फक्त आणि फक्त सीड अनालिस्टच ओपन करू शकतो, बाकी कुणाला अधिकार नाही. 34 नंबरचा रूल सांगतो की आपण नोटीस दिल्याखेरीज कुठलंही सॅम्पल काढायचं नाही. फॉर्म नंबर 6 मध्ये नोटीस द्यावं. त्या नोटिसीवरती 2 साक्षीदारांच्या सह्या घ्याव्यात आणि मगच आपण सॅम्पल काढावं. रूल नंबर 35 सांगतो की लॅब रिपोर्ट जो येतो तो प्रोफार्मा फॉर्म नंबर 7 मध्ये लॅब रिपोर्ट येतो. आपल्याला आलेला लॅब रिपोर्ट फेल असेल पास असेल तो प्रोफार्मा फॉर्म नंबर 7 मध्ये आलेला आहे का? कोर्ट केस दाखल करताना हे सगळे जे रिपोर्ट आहेत किंवा आपण जी केलेली कार्यवाही आहे फॉर्म नंबर 5 असेल, फॉर्म नंबर 4 असेल, फॉर्म नंबर 6 असेल, 7 असेल, तर हे कायद्याच्या विहित केलेल्या पद्धतीत फॉर्मॅटमध्ये आहेत का हे बघण्याची जबाबदारी बिफोर प्रोसिक्युशन आपली आहे निरीक्षक म्हणून. तर ती आपण प्रामाणिकपणे पार पाडावी. 36 नंबर सांगतो सेंट्रल सीड लॅब जे आहे त्याच्याकडे जर आपण रेफरीला दिलं तर त्याची फी आहे ती त्या संबंधित उत्पादकांना भरावी. ती जी काही फी असेल ती भरावी. त्यानंतर आपलं जे सॅम्पल आहे ते आपण आपल्याकडची प्रत आहे ती सुद्धा कूल अँड ड्राय प्लेसला ठेवावी. 37 नंबर. रूल नंबर 38 सांगतो 38चा A अत्यंत महत्वाचा की कुठल्याही विक्रेत्यानं उत्पादकानं त्याचं रेकॉर्ड मेंटेन करावं. 38चा A. 38चा B सांगतो की त्यानं स्टॉकचं रेकॉर्ड मेंटेन करावं. 38चा A. 38चा B सांगतो की सेलचं रेकॉर्ड मेंटेन करावं आणि हे दोन्ही रेकॉर्ड मेंटेन करून त्यानं विक्री आणि खरेदी ह्याचा जो अहवाल आहे तो मंथली अहवाल आपल्या सक्षम प्राधिकाऱ्याला किंवा परवाना अधिकाऱ्याला द्यावा. अशा पद्धतीची तरतूद 38 मध्ये आहे. आणि 39 मध्ये आहे की आपण सॅम्पल काढत असताना फॉर्म नंबर 8 मध्ये जी मेमोरँडम देतो, मेमो देतो संबंधित डीलरला, तर त्याच्यावरती कंपल्सरी 2 पार्टीच्या सह्या घ्यायच्या आहेत. बरेचसे निरीक्षक आमच्या निदर्शनास आलं की सॅम्पलिंग करत असताना ना सॅम्पलचे पैसे देतात ना 2 साक्षीदारांच्या सह्या घेतात आणि म्हणून मग आपण प्रोसिक्युशन किंवा कोर्ट केस लॉन्च केल्यानंतर त्याचा निकाल आपल्या विरुद्ध लागतो, शासनाच्या विरुद्ध लागतो आणि त्याच्या बाजून लागतो. कारण ह्या आपण अशा पाऊल खुणा पाठीमागे सोडलेल्या असतात आणि आपल्या ह्या पाऊल खुणा चुकीच्या हाच त्यांचा वकील कोर्टासमोर मांडतो आणि आपण कसं चुकीचं केलेलं आहे आणि आपण चुकीचं केल्यामुळे कसा नमुना फेल आलेला आहे हे त्या कोर्टासमोर सिद्ध करून सांगतो. आणि म्हणून ह्या केसचा निकाल आपण सगळी एवढी निरीक्षक असून सुद्धा शासनाच्या विरुद्ध जातो. तर मला वाटतंय आपण सीड रूल 1968 संपवताना
आपण आपलं कर्तव्य बजावताना कायदा आपल्याला लागू आहे हे ध्यानात ठेवावं. आपण त्याचं प्रोसिक्युशन लॉन्च करत असताना जे डॉक्युमेंट कोर्टाला देणार त्याच्यामध्ये आपण कुठेही चुकलेलो नाही याची खात्री करावी आणि मगच ओरिजिनल डॉक्युमेंट आपण कोर्टाकडे द्यावीत. अशा पद्धतीनं आपण सीड ऍक्ट 1966 सेक्शन 25, सीड रूल्स 1968, रूल्स 39 अधिक 25 हे जवळजवळ 64 आपण तरतुदी शिकलो. ह्या तरतुदीमध्ये आपल्याला आपण इम्प्लिमेंट करायच्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यावरती मी जाणीवपूर्वक जास्त भर दिला आणि ह्या माध्यमातून तुम्हाला खाली फील्डवरती काम करत असताना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घेतली. आता सगळ्यात महत्वाची आहे ती सीड कंट्रोल ऑर्डर 1983. आपण सीड कंट्रोल ऑर्डर चालू करण्यापूर्वी माझी विनंती आहे की आपण जेवढे सेक्शन शिकलो 25 सेक्शन शिकलो सीड ऍक्ट मध्ये, 39 रूल्स शिकलो आपण सीड रूल्स मध्ये, तर आपल्याला ह्याच्या अनुषंगाने काही शंका असली तर आपण 5 मिनिटाचा चहाचा ब्रेक करू आणि शंका तुम्ही लिहून ठेवा. आपण सीड कंट्रोल ऑर्डर संपवू आणि मग तुमच्या एकत्रित शंका आपण 5-10 मिनिटं घेऊ. ओके, एक 5 मिनिटासाठी आपण चहा पाण्याचा ब्रेक करू. विचारले की आता रूल विचारतो.